अँटीऑक्सिडंट नावाचं एक फार चांगलं असतं. त्यामुळे ते आपलं अँटीऑक्सिडंट म्हणजे एजिंग कमी करतं. म्हणजे एजिंग वयापेक्षा जास्त माणूस जो म्हातारा दिसायला ते कमी करतं. चेहऱ्यावरचा ग्लॉस मेंटेन करायचं काम करतं आणि खनिजे देखील भरपूर प्रमाणात असतात. जीवनसत्वे देखील भरपूर असतात आणि विविध रोगावर देखील त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून यांना काय म्हणलं जातं की 1996 मध्ये डॉक्टर स्टीव्हन्सन एक शब्द वापरला फळं आणि भाजीपाल्यासाठी. त्याला म्हणजे न्यूट्रॉसिटिकल फूड्स. न्यूट्रॉसिटिकल म्हणजे न्यूट्रिशन ॲज वेल एज मेडिसिन असं दोन्ही काम करतं. म्हणून फळं आणि भाजीपाला न्यूट्रॉसिटिकल फूड्स म्हणलं जातं. तरी फळं आणि भाजीपाल्यामध्ये जर बघितलं आपण किती दर दिवशी प्रत्येक माणसाने किती खाल्लं पाहिजे, किती व्हिटॅमिन्स गेले पाहिजे आपल्या शरीरामध्ये, तर जीवनसत्व अ जर बघितलं तर 5000 IU. 5000 IU म्हणजे जवळजवळ हे 3 मिलीग्रॅम येतं. दर दिवशी प्रत्येक माणसानं खाल्लं पाहिजे. जीवनसत्व ब 1.5 मिलीग्रॅम, जीवनसत्व B1 1.8, म्हणजे हे एवढं सगळं आपल्याला दर दिवशी खाल्लं गेलं पाहिजे. ते तेवढं मिळत नाही. तर हे मिळत नाही कारण आपण काय होते, फळं आणि भाजीपाल्यांचं जर उत्पादन बघितलं आपण, तर फळं आणि भाजीपाल्यांचं उत्पादन सगळ्यात जर बघितलं तर हे जवळजवळ 314 मिलियन मेट्रिक टन्स एवढं फळं आणि भाजीपाल्यांचं भारतामध्ये, म्हणजे हॉर्टिकल्चर क्रॉप्स ऑल, त्याचे प्लांटेशन क्रॉप आले, त्याच्यामध्ये सगळं येतं. तर हे 314 मिलियन मेट्रिक टन्स एवढं फळं आणि भाजीपाल्यांचं उत्पादन करून भारत हा जगामधला 2 नंबरचा देश आहे. फळं आणि भाजीपाला उत्पादन करणारा देश आहे. तर जगाच्या आपण 12% फळं तयार करतो आणि 14% व्हेजिटेबल तयार म्हणजे भाजीपाला तयार करतो. आणि हॉर्टिकल्चर क्रॉपच्या अंडर जवळजवळ 9% एरिया, टोटल एरिया जो आहे हॉर्टिकल्चर क्रॉपच्या अंडर जो ऍग्रिकल्चर मध्ये, तर 9% हा हॉर्टिकल्चर क्रॉपचा आहे. आणि हॉर्टिकल्चरचं कॉन्ट्रिब्युशन बघितलं तर टोटल ऍग्रिकल्चर जीडीपीचे 30% कॉन्ट्रिब्युशन आहे. म्हणजे म्हणून हॉर्टिकल्चर क्षेत्र फार मोठं आहे आणि इकॉनॉमिकली ते फार त्याचं समजलं जातं. तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण काही फळांना आपण सगळ्यात जास्त आपण क्रांती केली आहे महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्राला फ्रूट बास्केट ऑफ इंडिया असं संबोधलं जातं. फ्रूट बास्केट इंडिया म्हणजेच काय की ते भारताची फळाची टोपली असं महाराष्ट्राला संबोधलं जातं. का संबोधलं जातं? कारण महाराष्ट्रामध्ये जवळ 18 मिलियन मेट्रिक टन एवढं फळं आणि भाजीपाल्यांचं उत्पादन होतं. म्हणजे याच्यापेक्षा जास्त होतं. तर हे जर बघितलं आपण, एरिया जर बघितला आपण, हा एरिया आपला किती आहे की भारतामधला जर एरिया बघितला फक्त महाराष्ट्रामध्ये, तर 1990च्या अगोदर फक्त 2 लाख हेक्टर एवढा सगळा टोटल एरिया होता. 2 लाख फक्त हेक्टर. आणि जर आता बघितलं तर जवळजवळ 16 लाख हेक्टरच्या वर क्षेत्र आहे म्हणजे आता. तर हे 1990च्या अगोदर आणि 1990च्या म्हणजे आतापर्यंत जर बघितलं तर एवढी ही क्रांती झाली. कशामुळे झाली क्रांती? तर महाराष्ट्रामध्ये एक नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, याच्या अगोदर एक EGS स्कीम, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम लिंक्ड विथ हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम, म्हणजे रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना 1990 साली सुरू झाली आणि त्या योजने सुरू झाल्या आणि ती अतिशय पद्धतीने, चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केली गेली. आणि त्यामुळे हा एरिया एवढा आपली जी क्रांती दिसते, त्यामुळेच ही क्रांती दिसते आणि महाराष्ट्राला फ्रूट बास्केट ऑफ इंडिया असं संबोधलं जातं. आणि मगाच म्हणलं की 14% भाजीपाला तयार करतो, जगाच्या उत्पादन भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि चीन पहिला क्रमांक लागतो. भारतामध्ये जर बघितलं आपण, फक्त जागतिक ह्याच्यामध्ये वाटा जर बघितला फक्त 2 ते 3% वाटा, आपला जास्त वाटा नाही. जागतिक उत्पादनामध्ये भारताचा जर आंब्याच्या बाबतीमध्ये आपण 1 नंबर, जगाच्या 50% त्याच्यापेक्षा जास्त आपण आंबा तयार करतो. केळी 17%, केळीमध्ये आणि आंब्यामध्ये आपला भारताचा पहिला नंबर आहे जगामध्ये. अननसामध्ये 3रा नंबर आहे, पेरूमध्ये 4था नंबर आहे, द्राक्षामध्ये 15वा नंबर आहे, 11वा नंबर आहे. सध्या 11वा नंबर, जरा थोडी जुनी फिगर आहे, 3-4 वर्षापूर्वी. पण आता भारताचा 11वा नंबर आहे द्राक्षामध्ये आणि जगाच्या फक्त 1.20% एवढे द्राक्ष आपण तयार करतो. पण भाजीपाल्याचं बघितलं तर भाजीपाला बटाट्याच्या बाबतीमध्ये 5वा नंबर आहे, कांद्यामध्ये 2रा नंबर आहे. फ्लावर्स आणि म्हणजे फ्लावर वर्गीय भाज्या याच्यामध्ये 1 नंबर आहे, कोबीचा 3 नंबर आहे आणि हिरवा वाटाणा वगैरे याच्यामध्ये. म्हणजे जगाच्या मध्ये जर विचार केला तर जगामध्ये भारताचा 2 नंबर लागतो फळ आणि भाजीपाला उत्पादनाच्या बाबतीमध्ये. आणि एवढं सगळं आपण अगदी कॉलर टाईप करून सांगतो की जगामध्ये आम्ही 2 नंबरचा देश आहे प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा नासाडे जर बघितले तर नासाड हे जवळजवळ किती नासाडे होते, तर प्रत्येक फळाचा विचार केला तर हे 14% सफरचंदामध्ये होते, 20 ते 80% केळीमध्ये होते, लिंबूमध्ये 50, हे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये नासाडे होते. आणि भाजीपाल्यामध्ये देखील भरपूर नासाडे, हे ऍव्हरेज जर काढलं तर 25 ते 30% फळ आणि भाजीपाल्याची नासाडे होते. तर हे नासाडे कशामुळे होते? पहिलं कारण आहे प्राकृतिक कारण, दबणं, फुटणं, चिरणं, व्यवस्थित हँडलिंग केलं नाही किंवा लोक ट्रेन नसतात, बऱ्याच वेळा असं रफ हँडलिंग केलं जातं, त्यामुळे हे फळांची नासाडी होते. दुसरं कारण म्हणजे जैविक बदल. फळं आणि भाजीपाल्यामध्ये हे फळ झाडावरून जर काढलं असतं तर ते काही मरत नाही, कारण त्याचे जे बायोकेमिकल चेंजेस हे चालूच असतात आणि बायोकेमिकल चेंजेस आपल्याला कमी करता येत नाही, फक्त त्याचा रेट कमी करतो, हे आपल्याला बंद करता येत नाही. जर बंद करायचं म्हणलं तर समजा तुम्ही आता फळ पिकण्याची क्रिया बंद करायची म्हणलं तर फळ पिकणार नाही तर खाता येणार नाही. म्हणून आपला हा जो इथिलीन जो तयार होतो फळ पिकण्यासाठी लागणारा जो हार्मोन आहे,
तर हे हार्मोन्स आपला फक्त रेट ऑफ प्रोडक्शन कमी करता येऊ शकतो, आणि रेट ऑफ प्रोडक्शन कमी करणे म्हणजे फळाची शेल्फ लाईफ वाढणे, फळं थोडीशी उशिरा पिकू नये. हे जैविक बदलामुळे देखील जर लवकर पिकले तर फळं लवकर खराब होतात, आणि म्हणून आपलं त्यामुळे ते कारण होऊ शकतं. तिसरं कारण म्हणजे शारीरिक, म्हणजे फळामध्ये जवळजवळ किती बघा 80 ते 90% पाणी असतं काही फळामध्ये, भाजीपाल्यामध्ये. तर हे पाणी जर फक्त 5 ते 15% जर पाणी कमी झालं तर फळं आणि भाजीपाला मार्केट व्हॅल्यू कमी होऊन जाते, त्यामुळे फळांची नासाडी जास्त होते. चौथं कारण म्हणजे सूक्ष्म जंतू, बॅक्टेरिया आणि बुरशी फळं आणि भाजीपाल्यामध्ये जे असतात. बुरशी हे आपले जनरली आपल्याला फळामध्ये दिसतात, आणि बॅक्टेरिया ह्या जनरली भाजीपाल्यामध्ये वाढतात. तर बॅक्टेरिया भाजीपाल्यामध्ये कारण त्याचे नॉन ऍसिडिक असतात भाजीपाला, म्हणून ते बॅक्टेरिया त्याच्या वाढतात. आणि बुरशी हे काय करतात, तर बुरशी ह्या अल्कलाईन मीडियामध्ये वाढू शकतात. हे बॅक्टेरिया आपल्या ह्यांना फार त्रास देत नाही, फळांना काही त्रास देत, पण बुरशी वाढते फळामध्ये. तर याच्यामुळे देखील फळांची नासाडी होते. आणि शारीरिक क्रिया म्हणजे फळ काढल्यानंतर त्याची बाष्पीभवन, शोषण आहे, पिकणं, ह्या क्रिया आपल्याला बंद करता येत नाहीत. मग सांगितलं की मी हे आपल्याला फक्त रेट ऑफ त्यांचा कमी करता येऊ शकतो. हे जे असे बदल झाल्यामुळे फळांची नासाडी लवकर होते. तर हे नासाडी जर आपल्याला जर ती टाळली गेली तर आपल्याला त्या फळांचा जास्त काळ पुरवठा करता येऊ शकतो. फळांचा अतिरिक्त पुरवठा करू शकतो. जर ती जेवढी वाया जाणारी फळं आपण ते हे करू शकतो. प्रदूषण हे समजा आपण मेट्रो सिटीमध्ये किंवा सिटीमध्ये आणल्यानंतर फळांची जे विल्हेवाट लावण्याचा प्रश्न येतो, त्यामुळे जे प्रदूषण होतं, तर हे आपलं प्रदूषण कमी करता येईल, हे जर नासाडी टाळली तर. चौथा फायदा म्हणजे आर्थिक नुकसान कमी करते, म्हणजे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं कमी करण्यामध्ये तो आर्थिक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो त्याच्यामुळं. आणि वेळेचा आणि साधनांचा नाश टाळता येईल, म्हणजे शेतकऱ्यांना वापरलेले जे इनपुट्स आहेत किंवा त्याचा गेलेला वेळ आहे, याचं जर हे आपल्याला जर नासाडी कमी करता आली तर हे आपल्याला सगळं टाळता येऊ शकतं. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन सर यांच्या एक आयोग नेमला होता त्यांच्या चेअरमनशिप खाली. आणि भारतामध्ये जर फळं आणि भाजीपाल्यांची जर नासाडी जर बघितली, जवळजवळ 25-30% नव्हे, आता 43% ही थोडी वेगळं आहे, पण आता 25-30% फळांची नासाडी होते. आणि ही नासाडी आपण जर पैशात मोजली तर जवळजवळ 55 ते 60 हजार कोटी रुपये दरवर्षी नुकसान होतं. आणि भारतासारख्या देशाला परवडणार नाही. कारण काय आपलं हे 100% नुकसान कमी करता येऊ शकत, म्हणजे टाळता येऊ शकत नाही. आपला फक्त ह्याच्यामधलं 5 ते 10% आपलं हे कमी करायचं आहे. आता डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये देखील फळांची नासाडी होते, ती फक्त 10% पर्यंत जास्त 5 ते 10% पर्यंत होते. पण भारतामध्ये हे 25-30% पर्यंत नासाडी होते. आणि आपला फक्त याच्यामध्ये 10% सेव्ह करणे म्हणजेच आपला हा फळ प्रक्रियेचे फार आपल्या गरज हे लक्षात येतं. आता भारतामध्ये जर तुम्ही बघितलं, भारतामध्ये कुठल्याही मार्केट यार्डमध्ये जावा, कुठल्याही मंडईमध्ये जावा, तर हे फळाचे म्हणजे हँडलिंग कुठल्या पद्धतीने केलं जातं, अतिशय रफ हँडलिंग केलं जातं, अतिशय अनहायजेनिक कंडिशन मध्ये हँडलिंग केलं जातं. आणि अशामध्ये हँडलिंग केली फळं आपल्या टेबलवर येतात. तर हे आपल्याला टाळणं गरजेचं आहे, टाळलं गेलं पाहिजे. पण ते तसं होत नाही. आता पुढचं बघितलं, असे रफ हँडलिंग किती आहे, रफ हँडलिंग मध्ये फळं असे वरून टाकले जातात. इव्हन तुम्ही आता त्या ट्रकमध्ये जसे तुम्हाला फळं माणसं बसले त्या फळावर, म्हणजे त्या माणसं बसल्यानं फळाचं काय होत असेल याचा विचार केला कधी आपण, तर हे आपल्याला टाळायचं आहे. असं बघा, हे लोडिंग बऱ्याच वेळा काय होते की असं लोडिंग अनलोडिंग करताना फळाचे दोन आता 4 माणसांनी ही टोपली धरली आहे, आणि समजा एखाद्या माणसाची मान दुखली पाहिजे, ही टोपली पडली बरेच त्याच्यामध्ये फळं खराब होऊ शकतात. म्हणून आपला हे असं हँडलिंग होता कामा नये. फळांचं जर आपण समजा पॅकेजिंग मध्ये बऱ्याच वेळा नासाडी पॅकेजिंग, वेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग वापरलं जातं. तर या जे ज्यूट बॅग्स वापरल्या जातात, कोलगेट फायबर बॉट्स, वुडन बॉक्सेस आहेत, लाईट वेट प्लास्टिक क्रेट्स आहेत, अशा वेगवेगळ्या टाईपचं पॅकेजिंग मटेरियल वापरलं जातं. आणि हे कंझ्युमर पॅकेजेस मध्ये आपण जे म्हणतो रेडी टू कुक, रेडी टू ईट, असं जे डीमार्ट्स किंवा जे मॉल्स मध्ये अशा पद्धतीने फळं भाजीपाला ठेवली आणि त्याचं जर मार्केटिंग म्हणजे त्याची जर विक्री व्यवस्था केली तर आपल्याला त्याच्यापासून फायदा होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं पॅकेजिंग मटेरियल वापरलेलं आहे. इव्हन असं आहे बघा, ही ट्रान्सपोर्टच्या पद्धतीने कशा पद्धतीने भारतामध्ये हँडलिंग केलं जातं बघा, अशी एवढं असं हँडलिंग केल्यामुळे काय होते, फळाची नासाडी जास्त होते. तर हे आपल्याला टाळणं गरजेचं आहे. बघा किती रफ पद्धतीने हँडलिंग केलं जातं. त्याच्या ऑलमोस्ट भारतामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये पिक्चर असंच दिसतं, याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं नाही. आणि हे आदर्श जे फळ भाजीपाला विक्री केंद्र म्हणतो, हे असे बाहेर देशामध्ये असं प्रेझेंटेशन केलं जातं, अशा याच्यामध्ये विक्री केली जाते, आणि एअर कंडिशन मध्ये विक्री केली करणं गरजेचं आहे. आता एअर कंडिशन मध्ये आपण बघा, भारतामध्ये बऱ्याचशा चप्पलच्या दुकानामध्ये एअर कंडिशन, तुमच्या कापड दुकानामध्ये एअर कंडिशन, ज्याला एअर कंडिशनची गरज नाही तिथं आपण एअर कंडिशन लावतो. आणि फळं भाजीपाल्याचं हँडलिंग करताना तुम्ही बघितलं असेल मागेच्या स्लाइड मध्ये, की अशा पद्धतीने हँडलिंग करतो आपण, म्हणजे खाण्याच्या भोवतीमध्ये आपण निग्लिजन्स आहे त्याच्यातून दर्शवतो. आणि याच्यामध्ये यासाठी आपल्याला लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे. तर ही करणं एवढं काय, मग सांगितलं 25-30% फळं आणि भाजीपाल्याची नासाडी होते. तर नासाडी कमी करण्यासाठी आपलं हे काय, समजा मार्केटमध्ये शेतकरी कुठल्याही पद्धतीचा माल तयार होता, बरेच शेतकरी विचारतात मला, सर आम्ही कुठल्याही पद्धतीचा म्हणजे कुठल्याही क्वालिटीचा माल तयार करू शकतो, परंतु मला त्या भाजीपाल्यापासून किंवा फळापासून 4 पैसे कसे मिळतील हे सांगा मला जास्तीत जास्त. म्हणजेच आपण काय करतो, मार्केटिंग हा जमत नाही आपला. पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग हा मार्केटिंग, त्यामधला मार्केटिंगचा एक महत्वाचा भाग आहे पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग. त्यामुळे पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग हे करतो, जेव्हा मार्केटमध्ये जेव्हा फळं जातात त्यावेळी त्याचे जे
मार्केटमध्ये जे दर ठेवला जातो, एक दलाल कमिशन एजंट बऱ्याच वेळा दलाल ठरवतात आणि याच्यामुळे काय होते, शेतकऱ्याला तो त्याचा माल पडेल त्या भावाने विकल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि त्यामुळे शेतकरी म्हणतो की शेती परवडत नाही, शेती परवडत, आपला मार्केटिंग व्यवस्थित जमत नाही, महत्वाची ती अडचण असते. आणि हे आता बऱ्याच मार्केटिंगचे कायदे वगैरे बरेचसे झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना बरंच डायरेक्ट प्रोड्यूसर टू कंझ्युमर असे देखील आपण चेन वगैरे केलेत, बऱ्याच ठिकाणी त्याचं होऊ शकत, सगळ्या शेतकरी त्याचा वापर करू शकत नाही. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त हे आपल्याला शेतकऱ्यांना परकुलेट होणं गरजेचं आहे. आणि हे बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नाहीत, परंतु एक करू शकतो आपण की मार्केटमध्ये ज्यावेळी गलट निर्माण होतो त्यावेळी मात्र आपण काय करतो की समजा जर गलट झाला किंवा तो मार्केटमध्ये फार प्राइस कमी झाली तर तो तयार केलेला जो आपण प्रोसेसिंगसाठी करता येईल का, त्याला व्हॅल्युएशन काही करता येईल का. आता मागे कोरोनाच्या काळामध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांची फळं ही झाली, बऱ्याचशा ट्रान्सपोर्टला देखील बऱ्याचशा अडचणी आल्या, अशा वेळी जर थोडंसं आपण व्हॅल्युएशन करता आलं आणि ते आपल्याला स्टोअर करा, कारण फळं भाजीपाला जास्त वेळ स्टोअर करता येत नाही, कारण जवळ 85-90% पाणी असतं आणि हे 90% पाणी असल्या फळं आपल्याला जास्तीत जास्त किती दिवस स्टोअर करू शकतो, एखादा महिन्यात, 2 महिने, 3 महिने, डिपेंडिंग अपॉन द कमॉडिटी. पण हे 3 महिन्यानंतर आपण वर्षभर फळं कोणती साठवता येत नाही. तर म्हणून आपला हे वर्षभर साठवायचे असतील तर त्याच्यापासून जर तुम्हाला करायचं झालं तर प्रक्रिया इज द ओनली वे, प्रक्रियेमधूनच करू शकतो. तर अदरवाईज आपण असं कोल्ड स्टोरेजमध्ये असं फळं साठवून वर्षभर ठेवता येत नाही. तर ही फळं आता सांगितलं अत्यंत नाशवंत फळ प्रक्रियेची गरज यावेळी भासते. फळ प्रक्रियेची गरज यावेळी भासते की आपण ज्यावेळी आपण मार्केटमध्ये दर मिळत नाही त्यावेळी आपण सांगतो फळ प्रक्रिया करा, त्याच्यापासून व्हॅल्युएशन करू शकतो आपण. तर व्हॅल्युएशन करणे म्हणजे आता समजा तुम्ही बघा आपण काही स्लाइडमध्ये बघणार आहे आपण, त्याचं एक समजा कोणतेही फळ घेतलंय, समजा आवळ्याचं घेतलं तर आवळ्याच्या मार्केटमधली प्राइस बघितली तरी समजा 20-25 रुपयाला किलो मिळतो मार्केटमधला आवळा. आणि तुम्ही जर म्हणजे मार्केट कमिटीमध्ये जर गेला किंवा याच्यामध्ये गेला तर तो आपला 15-20 रुपये म्हणजे 15 रुपयाने जास्तीत जास्त मिळू शकतो. तर ही तयार केलेला आवळा तुम्ही जर त्याची कॅन्डी केली, त्याचे प्रोसेस प्रॉडक्ट जर केले तर आपल्यापासून तुम्हाला किती फायदा होऊ शकतो ते पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणार आहे मी. तर हे आपला जर फळ प्रक्रियेची गरज त्यावेळी भासते. आणि फळ प्रक्रियेचे दुसरं महत्वाचं म्हणजे काय की फळ प्रक्रिया आपण ज्यावेळी जेव्हा हंगामाशिवाय फळांचा आस्वाद घेता येऊ शकतो आपल्याला. समजा एखाद्याला वाटतं की आंब्याचा आता हापूस आंब्याची टेस्ट घ्यायची, हापूस आंबा तर तुम्हाला जास्तीत जास्त 2 महिन्याच्या पुढे आंबा साठवता येत नाही, कोणता आंबा कशा पद्धतीनं. जर तुम्हाला हंगामाशिवाय फळांचा आस्वाद घ्यायचा म्हणला तर तुम्हाला फक्त प्रक्रिया केल्यानंतरच त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो, म्हणून फळ प्रक्रिया करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही आता समजा एखाद्याला वाटतं की मला हापूस आंबा खायचा आहे, तर हापूस आंबा खाण्यासाठी तुम्हाला कोकणात जायची गरज नाही, देवगडला जायची गरज नाही. जर प्रक्रिया केली आणि त्याचं जर कॅनिंग केलं, बॉटलिंग केलं तर तो आंब्याचा म्हणजे हापूस आंब्याची टेस्ट आपल्या जगाच्या पाठीवर कुठे घेता येऊ शकते. म्हणून त्याला म्हणायचं प्लेस युटिलिटी, म्हणजे तुम्हाला देवगडला जायची गरज नाही, तुम्ही जगात प्रोसेसिंग केली की तुम्हाला त्याची प्लेस युटिलिटी आपण कुठेही जगाच्या पाठीवर आंबा खाऊ शकतो, आंब्याची टेस्ट घेऊ शकतो. नंतर समजा तुम्हाला प्लेस युटिलिटी फार म्हणजे आंब्याचा फ्रेश आंबा खाण्याची तुम्ही जी प्रक्रिया केली, त्याच्यापासून तुम्ही पल्प केला, त्याच्यापासून तुम्ही आंबा पोळी केली, त्याच्यापासून काही दुसरे पदार्थ केले तर त्याला म्हणायचं फार्म युटिलिटी. आणि टाइम युटिलिटी म्हणजे तुम्ही हंगामाशिवाय म्हणजे तुम्हाला वर्षभर फळाचा आस्वाद घेता येऊ शकतो, फक्त प्रक्रियेद्वारेच घेता येऊ शकतो, अदरवाईज आपण घेऊ शकत नाही. आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे प्रक्रिया करण्यामुळे काय होते की जी सेकंड ग्रेड फुडचं जे मार्केटमध्ये फळ विकली जाऊ शकत नाही, जी तशी फळं आपण प्रक्रियेसाठी वापरू शकतो. समजा एखाद्या थोडंसं फळाला थोडंसं लागलेलं आहे, खर्चटलेलं आहे, तेवढा भाग काढला आणि तो आपण वापरू शकतो. पण मार्केटमध्ये ही खर्चटलेली फळं किंवा थोडीशी अशी इन्फेक्ट झालेली फळं आपण कोण घेत नाही मार्केटमध्ये, त्याचे एकदम लो प्राइसला जातात. तर तशी फळे सेकंड ग्रेडची फळं आपल्याला ही प्रक्रियेसाठी वापरता येऊ शकतात. आणि प्रक्रिया केल्यामुळे काय होते की 3 ते 4 पट व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकतं, त्याच्यामध्ये मला जास्त किंमत मिळू शकते. मग सांगितले मी जर आवळ्याची जर बघितलं, तुम्ही आवळ्याचं फक्त 20 रुपये आवळ्याची जर किलो धरलं आणि तुम्ही जर आवळ्याची जर त्याची जर कॉस्ट काढली तर हे त्याचे 3 ते 4 पट त्याची व्हॅल्युएशन होऊ शकतं. प्रक्रियायुक्त पदार्थ आपल्या सैनिकांमध्ये, हॉस्पिटलमध्ये अशा आणि विमानामध्ये देखील असे प्रक्रिया कुठेही वापरतात, रेडी टू इट असे पदार्थ असतात तयार केले. म्हणून आपलं असे पदार्थ त्याचं मार्केटिंग करणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्वाची अडचण येते मार्केटिंगची. आणि आपलं जे मगा सांगितलं आहाराची, ह्या असं आपण जर प्रक्रियेद्वारे केली फळं आणि भाजीपाला जर आहारात वापर केला अशा पदार्थाचा, तर जी काही आहारातली गरज आहे फळांची ती आपल्या भागवता येऊ शकते. तर आता हे मगा सांगितलं की काय भारतामध्ये फळ प्रक्रियेमध्ये काय स्कोप आहे बरं फळ प्रक्रियेसाठी भारतामध्ये. म्हणजे फळ प्रक्रियेचे असे किती युनिट, प्रत्येक फळ आणि भाजीपाल्याचं एक जर युनिट तुम्ही घेतलं, समजा एखाद्या फळापासून तुम्हाला किंवा फक्त ड्रिंक्स तयार करायचे म्हणजे पेय तयार करायचे, एखाद्याला वाटतं बाबा फक्त आपलं जॅम, जेली, केचप असे काही प्रोसेस प्रोडक्ट्स काही तयार, असे कितीतरी इंडस्ट्रीज ह्या तुम्हाला बेडरॉक, हॉर्टिकल्चर इंडस्ट्रीला बेडरॉक म्हणलं जातं, कारण ह्या बऱ्याचशा इंडस्ट्री याच्यावर अवलंबून असतात.
मग हे भारतामध्ये चीप लेबर आहेत, लेबर भरपूर मिळतात, त्यामुळे तुम्हाला देखील हे भारतामध्ये फार चांगला स्कोप आहे. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट देखील सबसिडीमध्ये NHM आहे, NHB आहे, अपेड आहे, नाबार्ड आहे, अशा वेगवेगळ्या संस्थांमार्फत देखील असिस्टन्स मिळतं आपलं प्रक्रिया उभा करण्यासाठी. लोकांच्या मध्ये अवेअरनेस, लोक फार अवेअर झालेत, कारण याच्यामध्ये काय होते की लोक आता प्रत्येक जण घरामध्ये दोघं सर्व्हिस, नवरा बायको दोघे सर्व्हिसला असतात, परंतु होतं काही त्यांना आपलं घरचं आपला तयार केलं आपणच जास्त आवडतं खायला, बाहेर जाऊ शक्यतो आपण कधी हे करत नाही बरेच जण. तर त्यावेळी जर तुम्ही असे प्रक्रिया पदार्थ रेडी टू ईट किंवा रेडी टू कुक असे पदार्थ तयार केले तर हा कन्सेप्ट बदलायला लागलेला लोकांच्या मध्ये की तो कंझ्युमर अवेअरनेस वाढलेला आहे. तर इंडिया इटसेल्फ इज अ बिग मार्केट. भारतात म्हणजे कधी कधी आम्ही म्हणतो की मी तर म्हणतो की एक्सपोर्टला जायची गरज नाही, भारतामध्ये लोकांना खाऊ द्या, इतकं मोठं भारतामध्ये पॉप्युलेशन आहे. याच लोकांना जर आपण कमी किमतीमध्ये जर चांगला भाजीपाला फळ जर आणि चांगले पदार्थ तयार जर दिले तर ते चांगलं खाऊ, त्यांचं राहणीमान किंवा त्यांचे न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आपण भागू शकतो. मार्केट इंटरनॅशनल भारतामध्ये सगळं जग प्रयत्न करते भारतामध्ये हे करायचं सगळं हे करते, तर भारतामध्ये जे मुंबई, चेन्नई, कलकत्ता, इव्हन काही असे रिपोर्टेड मार्केट्स आहेत, असे रिपोर्टेड मार्केट भारतामध्ये त्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये करता येऊ शकतो. रोड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी की आपल्या भारताच्या कुठल्या आता 4 क्वार्टर लाईन्स रोड झाले, त्यामुळे तुम्हाला जगात म्हणजे इतक्या लवकर आपण फास्ट आपले ट्रान्सपोर्ट करू शकतो आपण. आता डिफरंट टाइप्स ऑफ कंटेनर्स, पब्लिसिटी मीडिया, पोस्टर, चार्ट्स, आता तुम्ही बघितलं आता तर व्हॉट्सअप पण कितीतरी मीडिया मार्फत आपण आपल्या पदार्थाची जाहिरात करून आपण शेतकरी ह्याच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट भारत सरकारनं काय केले, 60 ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन्स तयार केले आणि 58 फूड पार्क्स तयार म्हणजे हे केलेत. तर ह्याच्यातल्या काही चालू झालेत, काही चालू होणं गरजेचं आहे आणि काही चालू होणार आहे. तर ह्या फूड पार्क्स तयार करण्यामध्ये उद्देश तो होता की भारतामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये फळं आणि भाजीपाला तयार होतो, तर ह्या भाजीपाल्यापासून आपला प्रयुक्त पदार्थ तयार करण्याच्या फूड पार्क्स तयार केले. तर तिथे त्यामध्ये असे जर पार्क्स तयार केले त्याच्यामध्ये त्या ग्रामीण भागातल्या जे काही बेरोजगार तरुण त्या रोजगारांना रोजगार निर्मिती होऊ शकते. असं एखादं युनिट उभा केलं तुम्ही एक 8-10 माणसांना तर तुम्ही सहज रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून प्रक्रिया युनिट फार गरजेचे आहे. तर इको फ्रेंडली पॅकेजिंग मटेरियल, आता कारण पॅकेजिंग मटेरियल आपण म्हणतो की पॅकेजिंग आता जे ह्याचं वापरलं जातं पॉलिथिन बॅग्स, तर ह्या पॉलिथिन बॅग्स हा इको फ्रेंडली आता तयार होईल की हे डिग्रेडेशन होतं त्यांचं, असं मटेरियल देखील अवेलेबल आहे. परंतु ते मटेरियल वापरले आपलं एन्व्हायरमेंटल पोल्युशन कमी करता येऊ शकतं. आणि आपल्या बऱ्या भारतामधले किंवा महाराष्ट्रामधले इव्हन वेगवेगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये आता भारतामध्ये जर घेतलं तर सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर, तर ही एक अशा खंडातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे की ती ट्रेनिंग द्यायची आता बऱ्याच ठिकाणी झालेले. आता कुंडलला देखील, हरियाणामध्ये कुंडलला देखील एक अशी पोस्ट सर्व्हिस इन्स्टिट्यूट झाले, इव्हन तंजावरला आहे, इव्हन बऱ्याच ठिकाणी अशा इन्स्टिट्यूट झाले की ते त्या रूरल युथ्सना म्हणजे तरुणांना इम्पार्ट्स असे प्रक्रियेचे ही ट्रेनिंग देतात. इव्हन आमच्या विद्यापीठात देखील ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतो फूड सायन्स डिपार्टमेंटला. 1 महिन्याचं ट्रेनिंग असतं ते, आणि ते ट्रेनिंग केल्यानंतर ते जे ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगला स्वतःचं युनिट उभा करता येऊ शकतं, असं एक सर्टिफिकेट दिलं जातं. त्या सर्टिफिकेटच्या आधारे शेतकऱ्यांना तो एखादं युनिट उभा करता येऊ शकतं. तर बघा जगामध्ये जर बघितलं आपण हे लो प्रोसेसिंग व्हॅल्यू, आपलं प्रोसेसिंग जे आहे अतिशय कमी टक्के फळं आणि भाजीपाला आपण प्रक्रिया करतो. फक्त 2-1% आपण फळं आणि भाजीपाला प्रक्रियेसाठी वापरतो. बाहेरच्या देशामध्ये बघितलं तर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये आज 70% काही ठिकाणी 80% फळं आणि भाजीपाला प्रक्रिया केली जाते. तर हे झालं तुम्हाला स्कोप. भारतामधला काय फळ प्रक्रिया स्कोप आहे, तर हे दुसरा म्हणजे कन्स्टन्स काय, ह्याच्यामध्ये जरी आपण एवढा स्कोप आहे म्हणतो तरी देखील याच्यामध्ये अडचणी देखील तेवढ्याच आहे. आता पहिली अडचण म्हणजे हाय कॉस्ट ऑफ मशीन जर बघितलं तर त्याच्यामध्ये मशीनची कॉस्ट देखील भरपूर असते. एखादं जर तुम्ही एखाद्या टन कपॅसिटी जर एखादं घ्यायचं म्हणलं, समजा तासाला 100 किलो पल्प करणार मशीन, जर त्याची किंमत बघितली तर 2-2.5 लाखाच्या पुढे किंमत आहे. हाय कॉस्ट ऑफ मशीन त्याच्यामधला एक अडचण आहे. किंवा लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल असणारी जे माहिती आहे, माहिती देखील कमी असते. सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्याच युथना एवढी माहिती असू शकत नाही. असं आता बऱ्याच ठिकाणी कसं इंटरनेट आहे किंवा अशा व्हॉट्सअप आहे, वेगवेगळ्या मीडियामधून माहिती मिळू शकते. आता बऱ्यापैकी स्वस्त झाले मिळू शकते माहिती. लॅक ऑफ सफिशियंट कॅपिटल, बऱ्याचशांना काही सफिशियंट कॅपिटल मिळत नाही. कारण आता कसं की मग सांगितलं की मी NHM आहे, NHB आहे, वेगवेगळ्या बँकामार्फत किंवा इव्हन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एक सबसिडी दिल्या जातात किंवा इव्हन बऱ्याचशा ही लोन फॅसिलिटी दिल्या जातात हे असं युनिट उभा करण्यासाठी. आता स्टार्टअप इंडिया आहे, स्किल इंडिया आहे, याच्यामध्ये देखील आपला बऱ्यापैकी स्कोप आहे. अशा युनिट उभा करून एखादा युनिट उभा करू शकतो आपण. ह्याच्यामध्ये दुसरं महत्वाच्या अडचणीमध्ये नॉन अवेलेबिलिटी ऑफ व्हरायटीज, म्हणजे एखादी जी व्हरायटी सुटेबल आहे की याच्यावर फार काम झाले नाही. कारण ही व्हरायटी समजा मी सांगितलं टोमॅटो पासून तुम्हाला केचप करायचे, तर टोमॅटो पासून केचप तयार करण्यासाठी लागणारी जी व्हरायटी त्याचा जो THS आहे ते कमीत कमी THS 6 ते 8च्या दरम्यान पाहिजे. 8च्या पुढे THS पाहिजे ना. आपल्या महाराष्ट्रात कुठल्याही व्हरायटीचा THS 5.5-6च्या पुढे जात नाही. 5.5-6 म्हणजे मग ही THS म्हणजे काय होते, टोटल सोल्युबल सॉलिड्स. तर ही टोमॅटो सांगितलं. मग समजा तुम्हाला कुठल्याही पासून काय करायचं, समजा आवळ्याची घेतली, आवळ्याची कोणती व्हरायटी सुटेबल आहे,
ही अगोदर पाहिजे. शेतकऱ्याने जर दुसरी व्हरायटी लावली असेल तर शेतकऱ्याला आम्ही सांगितलं तुम्ही आता प्रोसेसिंग करा, तर ती व्हरायटी पासून तयार केलेला प्रॉडक्ट हा मार्केटमध्ये त्याची क्वालिटी त्याचे लागणारे जे हे जसं तेवढी त्याला मिळू शकत नाही, म्हणून ती सुटेबल व्हरायटी पाहिजे ती प्रोसेसिंगसाठी. नंतर रॉ मटेरियल कसं होते, वर्षभर ते रॉ मटेरियल विसिनिटी ज्या ठिकाणी प्रोसेसिंग युनिट त्या ठिकाणी रॉ मटेरियल सफिशियंट क्वांटिटीमध्ये मिळत नाही शेतकऱ्यांना, म्हणून तुमचे युनिट हे वर्षभर चालत नाही. तुम्ही कोकणात जर गेला तर कोकणात युनिट फक्त आंब्याचं प्रोसेसिंग युनिट किंवा काजूचं प्रोसेसिंग युनिट असतं आणि त्यावेळेस फक्त आंबे चालू असतं. मधले दिवस पावसाळ्यामध्ये त्यांचं काय फार असत नाही, त्यामुळे त्यांचं युनिट हे बंदच राहतं. बऱ्या वर्षातले बरेच दिवस युनिट बंद राहिलं की ते त्याला गंज लागणं, त्याची जी शेतकऱ्या त्याच्यात जे इन्व्हेस्ट केले शेतकऱ्यांना त्याचे ते सगळं त्याच्या अंगावर पडतं आणि ते युनिट फायद्यात चालत नाही. म्हणून आपलं हे प्रोसेसिंग युनिटचे हे विसिनिटी पाहिजे, जवळ पाहिजे रॉ मटेरियल. नंतर सीजनल अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, कारण रॉ मटेरियल सीजन, कारण बरेचसे फळ आहे वर्षभर मिळत नाही. जसं आंबे जर घेतलं तर आंबा काय तुम्हाला वर्षभर मिळत नाही, तुम्हाला सीजनला अवेलेबल आहे. समजा जांभळे घेतले, जांभळे फक्त सीजनलाच अवेलेबल होतात. किंवा आवळ्याचे तुम्ही घेतले, आवळ्याचा सीजन हा फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त एक वेळेस येतो, पण कोकणामध्ये 2, कारण तिथं असलेले माती वगैरे ह्या सगळ्याचा परिणाम काय होते, तिथल्या हवामानामध्ये 2 वेळा आवळ्याला भार येतो, पण आपल्याकडे एकच वेळ येतो. म्हणजे सीजनल अवेलेबिलिटी आहे, लॅक ऑफ रिकग्निशन. म्हणजे मी समजा एखादं युनिट उभा करायचं म्हणलं तर मला माझ्या फॅमिलीमधून अप्रिशिएशन मिळत नाही, तू कर असं सांगत नाही. बरेच जण सांगतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट ते होत नाही, त्याचं होत नाही, त्याला अडचण येते. ते म्हणजे त्याच्यामधले निगेटिव्ह पॉईंट जास्त सांगतात आणि अप्रिशिएशन मिळत नाही, हा माझी महत्वाची अडचण आहे त्याच्यामध्ये. डिफिकल्टी इन गेटिंग द मनी. म्हणजे समजा तुम्ही एखादा माल विकल्यानंतर त्याचे पैसे जे उधार भरायचा धंदा करतो आपण, आणि उधार धंदा केल्यामुळे काय होते, तो दिल्ला माल आहे तुम्हाला त्याचे पैसे मिळण्याची शक्यता कमी असते. आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलेले असते, एखाद्या टेंडर दिलेलं असतं याला व्यापारला, तर व्यापार काय करतो, निम्मे पैसे देतो, निम्मे पैसे माल उचलायला सुरू करतो. माल उचलला की परत पैसे भरतो म्हणतो आणि भरत जात नाही. शेतकरी त्याच्यामध्ये फसवणूक होते, त्यामुळे शेतकऱ्यांना आता बरेच शेतकरी त्याच्यामध्ये अडचण येतात. क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग बऱ्याच ठिकाणी, सप्लाय चेन देखील नाही, इव्हन हाय कॉस्ट ऑफ टॅक्सेशन आहे, पॅकेज हाय कॉस्ट ऑफ पॅकेजिंग मटेरियल आहे, आणि कल्चरल प्रेफरन्स ऑफ फ्रेश प्रोडक्ट. म्हणजे आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर कल्चरल प्रेफरन्स बघितलं, आपण समजा मी म्हणले का कांद्याचं प्रोसेसिंग करा, कांद्याच्या प्रोसेसिंग मध्ये तुम्ही बघितलं कांद्याचा प्रोसेस केलेला कांदा खाणाऱ्या लोकांचा प्रेफरन्स कमी असतो. कारण हा कांदा तुम्हाला कुठं प्रोसेस केलेला कांदा फक्त तुम्ही मसाले आहेत किंवा तुम्ही जे हॉटेल्स आहेत, ढाबे आहेत, याच्या ठिकाणी जाऊ शकतो तो. परंतु तुम्ही असं फ्रेश म्हणजे घरगुती महिला जे आहेत, महिला वर्ग, तो फ्रेश कांदा मार्केटमध्ये स्वस्त मिळतो का, आता तुम्हाला 10, 20 रुपये, 25 रुपये मिळतो कांदा. फ्रेश खाण्याच्याकडे आपला जास्त कला असतो, प्रोसेसिंगकडे आपण जास्त प्रोसेस प्रोडक्ट्स कमी खातो, आणि ते आपलं वाढवणं गरजेचं, लोकांच्या मध्ये तेवढा अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे. आता मग मी सांगितलं की फक्त भारतामध्ये 2% फळावर उत्पादन म्हणजे फळ आणि भाजीपाला प्रक्रिया केली जाते. आता 2.1% आता वाढले तेवढी. तर हे 2% भारतामध्ये केले जाते. जगामध्ये जर बघितलं, मलेशियामध्ये 83% फळ आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया केली जाते, फिलिपाईन्समध्ये 78%, ब्राझीलमध्ये 70%, अमेरिकेमध्ये 70%, इस्रायलमध्ये 50%. इस्रायल हा देश आपल्यापेक्षा अतिशय छोटा देश आहे. म्हणजे सांगली, पुणा आणि नगर ह्या 2 जिल्ह्याएवढा देश, तरी देखील त्या देशामध्ये 50% फळ आणि भाजीपाला प्रक्रियेसाठी वापरतात. आपण फक्त 2% वापरतो, आणि जगाच्या आपण 2 नंबर फळ आणि भाजीपाल्यामध्ये आपला दुसरा नंबर आहे. आणि एवढं म्हणजे 314 मिलियन मेट्रिक टन्स एवढं उत्पादन करून देखील आपण फक्त 2% वापरतो. म्हणजे हे आपला वाढवण्यात फार चांगला स्कोप आहे. आता ह्याच्यामुळे ही एवढी इंडस्ट्री आहे की 1990 साली एक सेपरेट मिनिस्ट्री स्थापन केली. ही अति सगळ्यात यंग मिनिस्ट्री आहे, तर त्या मिनिस्ट्रीचे नाव आहे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. तर ही एवढं फळ आणि भाजी म्हणजे प्रक्रिया, फळ आणि फळांच्या अन्न प्रक्रियेत मंत्रालय, तर ही एवढं महत्व आहे अन्न प्रक्रिया, म्हणजे त्याच्यामध्ये महत्वाचा फळ आणि भाजीपाला एक त्यामध्ये एक पार्ट आहे. म्हणून या फूड इंडस्ट्रीला म्हणलं, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला म्हणलं तर सनरायझिंग इंडस्ट्री, उगवती इंडस्ट्री, याच्यामध्ये फार चांगलं पोटेन्शियल आहे. हे फक्त आपला मार्केट उभा करता आलं पाहिजे, मार्केट निर्माण करता आलं पाहिजे आपण तयार केलेल्या प्रोडक्टचा. आणि तुमचा प्रोडक्ट तयार केलेला हा कन्सिस्टन्सी इन द क्वालिटी, म्हणजे समजा तुम्ही आज मी टेस्ट केला प्रोडक्ट आणि 1 वर्षानं 2 वर्षांनी टेस्ट केला प्रोडक्ट, तर तोच प्रोडक्ट हा तुमचा सेम क्वालिटी मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये चेंज होता कामा नये. तर बऱ्याच वेळा तसं होत नाही. तर भारतामध्ये जर बघितलं, हे एवढी प्रोसेसिंग युनिट म्हणजे ॲज पर द लायसन गिव्हन बाय द FSSAI, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, तर ह्यांनी 12,628 युनिट एवढे प्रक्रिया युनिट भारतामध्ये नोंदणीकृत युनिट आहेत हे सगळे, आणि सगळ्यात जास्त हे महाराष्ट्रामध्ये. आणि हे युनिट फक्त मॅक्सिमम 50% त्यांची युनिट हे स्मॉल स्केल मध्ये येतात, आणि हे 50% त्यांची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी वापरतात. समजा 1 टन जो युनिट आहे, पण ते 1 टन ते करू शकत नाहीत, कारण काय होते की त्याच्यामध्ये त्याला रॉ मटेरियल मिळत नाही, वर्षभर ही होत नाही, अशा बऱ्याचशा अडचणी येतात. त्यामुळे त्याची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी फक्त 50% जो म्हणजे सफिशियंट फुल कॅपॅसिटी तर अशी युनिट वापरले जात आहेत. ही तर भारत ही मध्ये महत्वाची अडचण आहे प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये. आता हे सगळं केल्यानंतर फळ प्रक्रियेचे मूळ तत्व काय, बेसिक
प्रिन्सिपल्स काय ते फळ प्रक्रियेची, तर ह्या कॉमन स्टेप आहेत. सगळ्या फळासाठी कॉमन स्टेप असतात. प्रत्येक फळाची स्टेप ही त्या फळानुसार बदलते, थोडीशी बदलतात. फळांची निवड करणे म्हणजे कोणत्या फळापासून तुम्हाला काय करायचं हे अगोदर तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे ते फळ समजा तुम्हाला जाम करायचे, जेल करायचे, तुम्हाला जर सरबत करायचे, तर ते फळ त्या ह्यासाठी योग्य आहे का हे अगोदर बघितलं पाहिजे. आणि त्यानुसार फळांची निवड करायची. फळांची निवड करायची म्हणजे फळ पूर्णपणे पिकलं पाहिजे, पण ओव्हर असता कामा नये किंवा रोगट असता कामा नये, त्याच्यात पेस्टने वगैरे अटॅक केलेलं असतं फळ असता कामा नये. म्हणजे निरोगी फळ निवडणं गरजेचं आहे. फळांची निवड केली म्हणजे ते तुम्हाला एकदा प्रॉडक्ट तयार करायचं, या फळापासून हा पदार्थ तयार करायचा, एकदा फायनल केले की तुमचे ते निवड संपली. नंतर निवड केलेले फळे स्वच्छ धुणे, पाण्यामध्ये स्वच्छ पोटॅशियम परमॅंगनेट 2% वापर करायचे किंवा 25 ते 50 ppm क्लोरिनेटेड वॉटर, तर हे याचा देखील वापर करू शकतो. आणि वाहतं पाणी पाहिजे. फळं म्हणजे असे टाकायचे आणि सगळं चहाच्या भांड्यात जे चहाचे विसरले जातात का नाही, तसे होता कामा नये. तर ती रनिंग वॉटरमध्ये तुम्ही फळं धुतली गेली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये 2% पोटॅशियम पण म्हणजे जे काही तुमचं जे रेसिड्युअल वगैरे असतं, सॉइल पार्टिकल असतात, डस्ट पार्टिकल असतात, हे सगळे सालीवरचे निघून जातात. म्हणून स्वच्छ धुणं गरजेचं आहे. फळं धुतल्याशिवाय वापरायची नाही. आपण समजा देखील मग तुम्ही घरी जरी फळं आणली किंवा भाजीपाला आणला असेल तर आपण आता तुम्ही कोरोनाच्या काळात देखील सांगत होतो, बरेच जण सांगायचे की फळं आणल्यानंतर 2 ते 2.5% मिठाचं पाणी करायचं आणि त्या पाण्यामध्ये एक 5 ते 10 मिनिटं फळं धुवून घ्यायची, म्हणजे बरेचसे निघून जातं आणि ते खाण्यासाठी घेऊ शकतात. नंतर दुसरं म्हणजे फळांची साल काढणे. फळांची साल काढणं म्हणजे जर होम स्केल प्रोसेसिंगमध्ये असेल, चाकून काढायची किंवा प्रत्येक फळाचे वेगळे प्रोसेस आहे. तर फळांची साल काढायची. काही फळामध्ये फळ सालीसहितच वापरलं जातो. आपण जांभळाची घेतलंय, जांभळाला काही तुम्ही साल काढायची गरज नाही. तुम्ही इव्हन पेरू आहे किंवा इव्हन तुमचं आवळा आहे, ही फळं डायरेक्ट टाकली त्या मशीनमध्ये त्याचं हे होऊन जातं. पण काही फळं समजा आंब्याची साल काढणं गरजेचं आहे, इव्हन तुमची बनाची साल काढणं गरजेचं आहे, सीताफळाची साल काढणं गरजेचं आहे, चिंचेचे टरफल काढणं गरजेचं आहे. असे प्रत्येक फळानुसार ही बदलते, स्टेप बदलते. पण ही प्रत्येक फळानुसार ब्लांचिंग प्रत्येक फळाच करायला पाहिजे असं काय नसतं. ब्लांचिंग आता आवळ्याचं ब्लांचिंग करणं गरजेचं असतं. इव्हन तुमचं काजूचं म्हणजे तुम्हाला काजू बोंडाचं सरबत करायचं म्हणलं तर त्याचं ब्लांचिंग करणं गरजेचं असतं. आता तुम्ही जर जांभळाला त्याला ब्लांचिंग करायची गरज नाही, डायरेक्ट फळं मशीनमध्ये टाकली, तुम्हाला पुढे दाखवणार आहे मी. मशीनमध्ये फळं टाकली की त्याच्यापासून डायरेक्ट तुम्हाला पल्प होमोजिनाइज झालेला पल्प मिळतो. तो पल्प फक्त पाश्चराइज करून घ्यायचा असतो. त्यामुळे काय होते, फळाचे अँथोसायनिन रिकव्हरी चांगली मिळते. तर ही प्रत्येक फळाची स्टेप वेगळी आहे याच्यामध्ये. आता त्यानंतर फळांचा रस काढणे. फळांचा रस काढणं हे प्रत्येक फळावर मला सांगितले मी, काही ब्रश आहे, मिक्सर आहे, स्क्रू टाईप पल्पर आहे. म्हणजे स्क्रू टाईप पल्पर आणि ब्रश टाईप पल्पर अशा 2 प्रकारचे पल्पर असतात. ज्या फळाचं तुम्ही असे ब्रशिंग ऍक्शन होऊन त्याच्या फळाचा पल्प बाहेर काढला जातो. तर यासाठी तुम्हाला जांभळा आहे, जांभळांचा वापर केला जातो याच्यामध्ये, ब्रश टाईप पल्परचा वापर केला जातो. इव्हन आंब्याचे देखील याच्यामध्ये ब्रश टाईप पल्प करतात. इव्हन स्क्रू टाईप पल्पर हा तुम्ही टोमॅटोपासून किंवा आवळ्यापासून जर रस काढायचं म्हणलं किंवा पल्प करायचं म्हणला तर हा स्क्रू ऍक्शन होते आणि त्याच्यापासून काढलं जातं. पुढे दाखवणार काही त्यामध्ये बघता येईल. आता प्रत्येक फळाची वेळ, आता लेमन ज्यूस स्क्विजर आहे. लेमन ज्यूस स्क्विजर असा दाबला की तुमचे ज्यूस बाहेर येतो आणि त्याची साल आणि ती बाजूला होऊन जातं. आता रस काढल्यानंतर किंवा पल्प काढल्यानंतर बास्केट प्रेसिंग हाताने तुम्ही रस काढला पाहिजे, त्याचा लगदा वेगळा केला पाहिजे. याच्यामध्ये हायड्रॉलिक बास्केट प्रेस आहे, व्हॅक्युम फिल्टर, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मशीन्स वापरून आपला करता येऊ शकतो. आणि हे तुम्हाला रसाचं प्रमाण जर जास्त मिळायचं असेल तर त्याच्यामध्ये पेक्टिनिस 3XL नावाचा एन्झाइम आहे, ट्रायझाइम P50 आहे, इव्हन जेलेटिन आहे, केसिन आहे, फिल्टर वॉल, अशा वेगवेगळ्या केमिकलचा वापर करून तुम्हाला रसाची रिकव्हरी जास्त मिळता येऊ शकते. म्हणजे समजा जांभळाची तुम्हाला किंवा बोराचा रस काढायचा तर बोरामध्ये तुम्हाला पेक्टिनिस 3XL हा 0.60 ppm वापरला आणि त्याच्यामध्ये टाकून दिलं तुम्ही थोडा वेळ ठेवलं की तुझं सगळं सेडिमेंटेशन खाली होतं आणि रस वेगळा होतो. तर त्यामुळे रसाचं प्रमाण चांगलं मिळतं. हे तयार केल्यानंतर रस काढल्यानंतर रसाचं निर्जंतुकीकरण करणे, त्याला म्हणून आपण स्टरिलायझेशन म्हणतो किंवा पाश्चरायझेशन म्हणतो आपण. आता स्टरिलायझेशन म्हणजे प्रक्रियेमध्ये जे वापरलेले सगळे साहित्य हे सगळं उकळत्या पाण्यात काढून घेणं गरजेचं आहे. उकळत्या पाण्यात टाकून एक 15 ते 20 मिनिटं धरलं की ते पूर्ण स्टरिलाइज होऊन जातं. मग त्याला स्टरिलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण केलं जातं. आणि पुढची स्टेप आहे ते पाश्चरायझ, म्हणजे एकदा भांडी वापरली तुम्ही स्टरिलाइज केलेली. पाश्चराइज करणं म्हणजे जी ही भांडी आपण जी वापरतो त्यामध्ये आपण हे सगळा रस किंवा पल्प घेतला आणि तो पाश्चराइज करणं गरजेचं असतं. पाश्चराइज केल्यामुळे काय होते की त्याच्यामुळे अँथोसायनिनची रिकव्हरी चांगली मिळते. किंवा पल्प वगैरे ही जरा शिजवल्या गेल्यामुळे काय होते की त्याच्या रसाचं प्रमाण चांगलं मिळतं. जर तुम्ही पाश्चरायझेशन केलं नाही तर त्याच्या रसाचं प्रमाण तुम्हाला कमी मिळू शकतं. पाश्चरायझेशन केल्यानंतर बाटल्या हवा म्हणजे एक 15 ते 20 ते 25 मिनिटं गरम करावं लागते. ते तयार हा पाश्चराइज केलेला रस हा बाटल्यामध्ये भरायचा, हवाबंद बाटल्या करायच्या. आता यासाठी म्हणजे तुम्ही जर रस असेल तर त्याला लॉंग नेक बॉटल्स वापरतात. लॉंग नेक बॉटल्स किंवा तुम्ही जो प्रोडक्ट ह्या पदार्थानुसार त्या बाटल्यांचं पॅकेजिंग मटेरियल बदलतं. आता स्टँडिंग पाउच वापरतात, काही प्लास्टिकच्या वापरतात, काही पेट बॉटल्स वापरतात, काही जण काचेचे वापरतात. अगोदर हे काचेचं वापरलं जायचं पण आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पेट बॉटलचा वापर केला जाऊ शकतो. आणि तुम्हाला म्हणजे बाटलीत भरल्यानंतर रस त्याला एक थोडीशी 1.5 ते 2 सेंटीमीटर वरून जागा सोडावी लागते, त्याला म्हणायचे हेड स्पेस. तर हेड स्पेस हा ठेवणं गरजेचं असतं.
तर जाम जेली बाटल्या, रुंद तोंडाच्या बाटल्या वापरतात, हे पुढे दाखवणार आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला बघता येईल बाटल्या ह्या. आणि थंड जाऊन म्हणजे हे सगळं थंड झाल्यावर मेणाचा थर द्यायचा. म्हणजे तुम्ही जर जाम असेल, जेली असेल किंवा तुमचं ही लोणचं असेल तर त्या मेणाचा थर दिला, अगोदर दिलं जायचं. पण आता तुम्ही काय दिलं, आता नवीन टेक्नॉलॉजी अल्युमिनियम फॉइल्स वापर केला जातो. तर हे फॉइल्स वापरल्यामुळे देखील तुम्हाला हे करायला म्हणजे मेणाचा थर द्यायची गरज भासत नाही. तर हे अशा तयार केल्या बाटल्या लेबल लावायचे थंड आणि कोरड्या जागी साठवायचे, त्याला फ्रीजची गरज नाही, तुम्ही फक्त थंड जागी साठवायचे. हे केल्यानंतर तुम्हाला हे सगळं झालं नाही, ते हे फक्त बेसिक प्रिन्सिपल झाले की ह्या फळापासून हे तयार करता येतं. आता कोणत्या फळापासून काय तयार करता येतं हे अगोदर माहित पाहिजे. तुम्ही समजा एखादं युनिट उभा करायचं म्हणलं तर त्या युनिट उभा करण्यासाठी तुम्ही कशाच युनिट उभा करणार आहात, तुमच्या त्या भागामध्ये कोणती फळे मिळतात, कोणता भाजीपाला मिळतो, कोणत्या सीझन मध्ये मिळतो, हा सगळा विचार करून अगोदर मार्केटचा सर्व्हे करायचा, एखाद वर्ष की कोणत्या दर आठवड्याला किंवा दर दिवशी जायचं त्या या मार्केटमध्ये गेल्यानंतर या फळापासून हे मिळते किंवा ही फळं स्वस्त मिळतात, ही फळं महाग मिळतात या सीझन मध्ये. असा प्रत्येक फळाचा तुमच्या भागातली फळं तुमचं युनिट उभं करणार आहात त्याचं. समजा एखाद्याला वाटलं आंब्याचं प्रोसेसिंग काढायचं, एखाद्याला वाटलं केळीचं काढायचे, तर केळी कोणत्या सीझनला मिळते, केळीचा रेट काय असतात, आणि ह्यात मिळणार हाय रेटला गेली तुम्हाला ते परवडत नाही. त्यासाठी तुम्हाला चिपर रेटला मिळायला पाहिजे, हा देखील त्याचा महत्वाचा भाग आहे. आता केळीपासून वेफर्सचा पावडर जाम करता येते, पण केळीपासून काय त्याचा प्रोसेसिंगला फार कमी स्कोप आहे. वेफर्स फक्त मिळते एवढंच फक्त मार्केटमध्ये, हे चांगला सगळ्यात जास्त खपला जाणारा प्रोडक्ट आहे वेफर्स हा, किंवा चिप्स म्हणतो आपण, बनना चिप्स. पण आंब्यापासून जर लोणचं, कच्च्या आंब्याचं लोणचं केलं जातं, पन्ह केलं जातं, आमचूर केला जातो, मोरंबागे हा कच्च्या आंब्यापासून केला जातो. केलेल्या आंब्यापासून तुम्हाला रस करता येतो, काही रसाचे असतात, काही जाम म्हणजे तुम्ही पल्प काढला जातो, त्याला म्हणायचं रस देखील म्हणलं जातं. तर आंब्याची पोळी करतात, पण जशी आपण फणसाची पोळी करतो तशी आंब्याची पोळी करता येते, आंबा पोळी. नंतर जाम करता येतो, आंबरखंड आहे, टॉफी आहे, शरबत, असे इव्हन कार्बोनेटेड शीतपेय, असे वेगवेगळे पदार्थ आंब्यापासून तयार करता येतात. केळी पण सांगितली. नंतर डाळिंबापासून अनारदाना आहे, शरबत आहे, सिरप आहे, वाईन आहे, अनार म्हणजे ते पोमोग्रेनेटची जेली म्हटलं जातं याला. कार्बोनेटेड शीतपेय, कार्बोनेटेड शीतपेय देखील टायमाचं फार चांगलं होतं, आपण पुढे पाहणार दाखवणार मी तुम्हाला. नंतर आवळ्याचे शरबत आहे, सिरप आहे, लोणचं आहे, पावडर आहे, सुपारी, च्यवनप्राश आहे, कॅन्डी, असे आवळ्याचे पदार्थ तयार करता येतात. म्हणजे हे मार्केटमध्ये तयार केलेले पदार्थ, डिमांड असलेले पदार्थ आहेत. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणतेही फळ सांगा, त्या फळापासून काय करता येतं आणि त्याची तयार करायची प्रोसेस देखील तुम्हाला सांगू शकतो. कोणते फोनवर देखील सांगू शकतो, त्याला काय फार याची बघायची गरज लागत नाही. व तुम्हाला वाटलं शरबत कसं करायचं, जाम करायचं आहे, बर्फी करायची, कॅन्डी करायची, कोणत्या फळापासून काय करता येईल हे अगोदर माहित पाहिजे. समजा जांभळापासून तुम्ही जांभळाचा शिर पाहिजे, जाम, जेली, बर्फी, टॉफी, बियांची पावडर आहे, जांभळाचं 100% फळ उपयोगाला येतं. कारण जांभळाचा तुम्ही समजा ज्यूस वापरला, तुम्हाला ज्यूस काढून घ्यायचा, फळांचा पल्प काढला, त्याचा पल्प काढून ज्यूस काढला, ज्यूस मधून ज्यूस वेगळा झाला, बिया वेगळ्या झाल्या आणि त्याचा पल्प म्हणजे रेसिड्यू वेगळा झाला. तर हा बिया तुम्ही काय करायचे, स्वच्छ धुवायच्या, धुतल्या सारख्याच बिया निघतात त्या. धुतल्यानंतर बिया ड्रायला वाळवायच्या, ड्रायला वाळल्यानंतर त्याची थोडंसं हाताने सोडलं की त्याची पोलपाट बाजूला होतात आणि बियाचा गर बाजूला होतो. तो बियाचा गर हा मिक्सरला लावून आपण त्याची पावडर केली आणि तुम्हाला ते बियांची पावडर वापरता येते. आणि बियाची पावडर हे ज्या लोकांना डायबिटीस आहे, ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे, ह्या लोकांना जांभळाच्या बियांची पावडर फार चांगला गुणकारी ठरू शकते. नंतर जांभळाचा ज्यूस झाला, जांभळाच्या बियाची पावडर झाली, आणि जांभळाची जी आपण म्हणजे लगदा राहायला जो ही काढल्यानंतर, रस काढल्यानंतर जो लगदा राहतो, त्या लगद्यापासून तुम्हाला त्याची टॉफी फार चांगला येते, टॉफी बनवता येते, त्याची बर्फी बनवता येते. म्हणजे जांभळाचे 100% फळ उपयोगाला आणता येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाला हे सगळं तयार करता येतं, तयार केल्यानंतर तुम्हाला मार्केटिंग करता आलं पाहिजे. कारण हे मार्केट असं रेडीमेड मार्केट तुम्हाला कुठे मिळत नाही, तुम्हाला थोडंसं डेव्हलप करावं लागतं. आणि त्याला क्वालिटी, कन्सिस्टन्सी क्वालिटी पाहिजे तुमची. तयार केलेला प्रोडक्ट हा वर्षभर तुमचे त्याच क्वालिटीचा मिळायला पाहिजे, कोणती प्रोडक्ट तयार करा. तर त्यासाठी तुमचं एक्सपर्टाईज फार महत्वाचं असतं याच्यामध्ये. तर टोमॅटो पासून प्युरी आहे, पेस्ट आहे, सॉस आहे, केचप आहे, सूप आहे. म्हणजे टोमॅटो सगळ्यात जास्त प्रोसेसिंग मध्ये जर बघितलं व्हेजिटेबल प्रोसेसिंग मध्ये, तर सगळ्यात जास्त टोमॅटो पासून प्रोडक्ट तयार करता येतात. आणि टोमॅटो फार चांगला स्कोप आहे प्रोसेसिंगसाठी. आता टोमॅटो सूप आपण प्रत्येक जण गेले की बाहेर आपण जेवण करायच्या अगोदर टोमॅटो सूप घेतो. तर टोमॅटो सूप घेण्याचा जो उद्देश असतो की इथे ऍक्ट ॲज गुड ॲपेटायझर. तर एक पोटात आपण घेतल्यानंतर त्याचे एक एन्झाईम सिक्रेशनचं काम चांगलं होतं. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात, हे एन्झाईम्स याच्या सूपमुळे सिक्रेशन होतं. आणि सिक्रेशन झाल्यामुळे काय होते की तिचे पचनाला सोयीस्कर होतं. कांद्यापासून पेस्ट आहे, पावडर आहे, फ्लेक्स आहे, आणि ही तयार केली फ्लेक्स वगैरे आपल्याला जनरली आपण वापरतो. तर जनरली वापरतो, परंतु हे तयार केले फ्लेक्स किंवा पावडर हे आपल्या याच्यामध्ये वापरता येते, मसाल्यामध्ये वापरता येते. तर खरबुजाचं सरबत आहे, लोणचं आहे, कॅन्डी, खरबुजाची कॅन्डी, आपण जे टरबूज किंवा खरबुजे खाल्ल्यानंतर जे आपण हे फेकून देतो, ह्याचं वॉटरमेलन खाल्ल्यानंतर घर खाल्ला की आपण काय करतो, जे रेंड राहते, जाड रेंड असते, रेंड फेकून देतो. त्या रेंड पासून आपण चांगल्या पद्धतीची कॅन्डी तयार करता येते, रेंडचं लोणचं करता येते.
तर असे वेगवेगळे पदार्थ आजकाल भाजीपाल्यापासून फळापासून तयार करता येतात. तर यासाठी आपला हे तयार केलेला पदार्थ आहे, मार्केटमध्ये तुम्हाला तयार केलेला पदार्थाची डिलिव्हरी करता, म्हणजे तुम्हाला त्याचे मार्केटिंग करता आलं पाहिजे. त्या मार्केटिंग केल्याने त्याचे व्हॅल्यू क्रिएशन करता आलं पाहिजे आपल्याला, त्याला क्रिएटिंग म्हणजे जसा डिसीज ट्रायंगल आहे तसा हा व्हॅल्यू ॲक्विजिशन ट्रायंगल आहे. तर म्हणजे व्हॅल्यू आपल्याला मग क्रिएशन करता आलं पाहिजे, कॅप्चरिंग करता आलं पाहिजे, मार्केट तुम्हाला करता आलं पाहिजे आणि त्याची डिलिव्हरी करता आलं पाहिजे. म्हणजे ओनली क्रिएटिंग व्हॅल्यू इज नॉट इनफ, पण तुम्हाला ही करून उपयोग चालणार. इट इज द मार्केटर्स टास्क टू कॅप्चर अँड डिलिव्हर द व्हॅल्यू, ते तुम्हाला त्या पद्धतीने करता आलं पाहिजे. म्हणून हा फार चांगला एक आहे. तर फूड सेफ्टी जर बघितलं, फूड सेफ्टी कुठले कुठले रिलेटेड एरियाज येतात हे बघितलं आपण, तर मॅन्युफॅक्चर आहे, प्रोडक्ट आहे, रेग्युलेटर आणि कंझ्युमर आहे, ह्या सगळ्या आणि ऍस्पेक्ट फूड सेफ्टी फार महत्वाचं आहे याच्यामध्ये. तर फूड सेफ्टी इज रिलेट डिफरंट एरियाज, चॅलेंजेस अँड एज अ अपॉर्च्युनिटीज, म्हणजे एक अपॉर्च्युनिटी पण पाहिलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण. तर ही फार चांगला याचा आहे. आपण प्रक्रियेसाठी फूड सेफ्टी फार महत्व आहे, कारण हायजेनिक कंडिशन मध्ये लोक काय करतात, क्वालिटी आणि तुमचं हायजीन हे पाहिलं जातं. आपण कुठे समजा एखादा हॉटेल घाणेरडं आहे, तिथं फार हायजीन पाळलं जात नाही, तर आपण तिथं जेवायला किंवा कुठल्या प्रॉडक्ट चहा प्यायला सुद्धा जात नाही. पण एखादा टकाटक असेल, एकदम चकाचक एकदम हायजीन असेल, तर तिथं आपण म्हणजे गिराईक असं असतं. आता लोक बऱ्यापैकी ह्याच्याबद्दल अवेअरनेस झाले. तर आपल्याला आता प्रत्येक फळापासून काय करतात आपण, जे या सीझनला येणारे फळ, आंब्याचं सीझन या सीझन नाही, पण आंब्याचे तुम्हाला एक जसं किंग ऑफ फ्रूट आंब्याचं तुम्हाला एवढे पदार्थ तयार करतात आंब्याचे. म्हणून मी आंब्याचे कोणते कोणते पदार्थ तयार करतात हे आपण काही पदार्थ बघणार आहे आपण, आणि ते कसे तयार केले जातात हे बघणार आहे आपण. आता प्रत्येक ह्याच्यातला सगळा प्रत्येक पदार्थ मी काही तुम्हाला फार दाखवणार, पण काही पदार्थ दाखवणार याच्यामध्ये. तर हे कसं तयार करता येतं हे तुम्हाला दाखवणार. एकदा तुम्ही बेस म्हणजे हा त्याचा सिरप, म्हणजे तुम्हाला फक्त पल्प करता आलं पाहिजे, आणि तो तयार केला पल्प तुम्हाला मग एनी पर्पज साठी तुम्ही जाम वापरा, जामसाठी वापरा, स्पॅश करा, किंवा तुम्हाला आंबा पोळी करा, किंवा तुम्हाला फ्रीज ड्राय करा, काही करू शकतो एकदा पल्प काढल्यानंतर. तर अशा पद्धतीने हे आंब्याचं हे करता येऊ शकतं. आंब्याचे रॉ मँगो जेवढे पिकल आहे, चटणी आहे, आमचूर आहे, मुरांबा आहे, फणं देखील फार चांगल्या पद्धतीचं फणं तयार करतात आंब्यापासून. आणि आंब्याचं पण फक्त तुम्हाला वर्षभर मिळू शकतं. पण आंब्याचा पल्प आम्ही आंब्याचा कच्च्या आंब्याचा पल्प काढून जर तो स्टोअर केला आणि त्याचं पल्प केलं तर त्याचा पेटंट फाईल केलेलं आहे मी. त्याच्या आंब्याचा पण्यासाठीचा पल्प तो तुम्हाला वर्षभर, पण तुम्हाला अशी वर्षभर मिळत, त्याची क्वालिटी ती मिळत नाही, म्हणून तोही करता येऊ शकतो आपला. तर याच्यामध्ये समजा आंब्याचे जर आंब्यापासून जर तुम्हाला पल्प काढायचं म्हणलाय, तर हे केशर आंब्याचं हे केलेलं आपण. तर केशर आंब्याचे पूर्ण पिकलेले फळ निवडून घ्यायचे, ते निवडल्यानंतर फळांच्या खालीकडे देठ काढून घ्यायचे. आता हे फक्त मॅन्युअल मी जे सांगतो ते होम स्केल प्रोसेसिंगचं आहेत, कमर्शियल स्केलचं नाही. होम स्केल म्हणजे आपल्याला घरगुती पद्धतीने करता येऊ शकतं, अशा पद्धतीचे प्रोसेसिंग सांगणार, स्टेप सांगणार आहे मी. आंब्याच्या फळांची निवड करायची, निवड केल्यानंतर धुवून घ्यायची, धुतल्यानंतर देठ काढायचे. देठ काढल्यानंतर असे मावशींच्या मार्फत किंवा असे मॅन्युअली तुम्हाला साली वेगळ्या करायचे, आणि त्याचे कोयासहित घर वेगळा करायचा. हा या पातेल्यामध्ये कोयासहित काढला घर वेगळा आहे, आणि इकडे साली वेगळ्या केल्या मॅन्युअली. नंतर हे केल्यानंतर हे पल्पर नावाचं मशीन, त्या मशीन मध्ये टाकलं की त्यामुळे काय होतं, ह्याच्याकडे कोया वेगळ्या होतात आणि त्याचा घर होमोजिनाइज झाला पल्प वेगळा होतो. आणि हे सगळं तुम्ही वापरताना हे सगळं भांडं तुम्हाला दिसतं, याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचं भांडं आहे, आणि याच्यामध्ये वापरताना आपण स्टेनलेस स्टीलच पाहिजे सगळं. तुम्ही जी प्रक्रियेसाठी वापरता ते सगळं मटेरियल स्टेनलेस स्टीलचं पाहिजे. आता तुम्ही म्हणा हे जर्मनचं पातेलं दिसतं, हे जर्मनचं पातेलं, कारण ह्याचा आपण कोयाचा का वापर कुठं करणार नाही, त्यामुळे पण आणि फळामध्ये घ्यायचं, फळ हे ऍसिडिक कंडिशन, ऍसिडिक असतात, आणि त्यामुळे ऍसिडिकची ह्या जर याच्या मेटलवर क्रिया झाली तर जर त्यामुळे काय होते, फळांचा प्रोडक्टचा कलर तुमचा हा बदलतो, आणि त्याची क्वालिटी बदलते, टेस्ट बदलते. म्हणून तुम्हाला हे सगळं स्टेनलेस स्टीलचं पाहिजे आणि स्टेरिलाइज केलं असलं पाहिजे. तर ही फळांचा पल्पमधून काढला रस हा तुम्हाला स्टेरिलाइज करून घ्यायचा, म्हणजे पाश्चराइज करायचा आहे. पाश्चराइज करण्यासाठी जर ही 25 किलोचं पातेलं आहे, 25 किलोचं पातेलं म्हणजे तुम्हाला 2 मावशा कंटिन्युअस कॉन्स्टंट स्टरिंग करावं लागतं, कारण स्टीलचं पातेलं लगेच करपतं. तर तयार केला हा इकडच्यामध्ये बघा 2 ते 3 माणसं लागतात याच्यामध्ये. एक मावशी याच्यामध्ये तुम्हाला पल्प हलवताना दिसते, ती मावशी बाटल्या भरताना दिसते, आणि इकडच्या बाजूला मावशी दिसते तुम्हाला, एक ती मावशी काय करते, बाटल्या गरम केल्या, बाटल्या पाश्चराइज, म्हणजे ह्या बाटल्या स्टेरिलाइज केलेल्या बाटल्या, हात गरम गरम बाटल्या असतात, ह्या सगळ्या गरम असतात, आणि हे सगळं पल्प गरम असतो, बाटल्या गरम असतात, गरम केल्या बाटल्या पल्प हा बाटल्यामध्ये भरायचा. बाटल्या भरल्यानंतर त्याला जे हे जे कॉर्क, हे क्राऊन कॅप्स लागतात, तर हे क्राऊन कॅप्स जे वरने झाकणे त्याला क्राऊन कॅप्स म्हणतात. तर हे क्राऊन कॅप्स काय करायचे, क्राऊन कॅप्स देखील तुमचे स्टेरिलाइज केले असले पाहिजे. ह्या ज्यावेळी बाटल्या उकळून घेतो त्यावेळी हे सगळं उकळून घ्यायचं, आणि इमिजिएट बाटली भरली, बाटली ओव्हरफ्लो करून घ्यायची. बाटली ओव्हरफ्लो केल्यानंतर बाटली हाताने तिला कुठेही संपर्क येणार नाही त्या तोंडाशी, अशा पद्धतीने हे झाकण लावायचं. आणि हे कॉर्किंग मशीन हे हँड ऑपरेटेड क्राऊन कॉर्किंग मशीन आहे. तर हे हँड ऑपरेटेड क्राऊन कॉर्किंग मशीन तुम्हाला ते झाकणं लावून घ्यायचे, लावल्यानंतर बाटल्या सगळ्याच्या आडव्या ठेवून द्यायच्या. कारण बाटल्या आडव्या ठेवल्या म्हणजे काय होते, एखाद्या बाटल्या झाकण लागलंय की नाही हे आपल्याला लक्षात येतं, आणि बाटल्या हे सगळं तुमचा लॉट संपला की तुम्ही पाश्चराइज करून घ्या बाटल्या. परत ह्या बाटल्या काय करायचं, त्याच्या खाली एखादं
वाळू किंवा तुमची एखादं फडकं टाकायचं त्या पातेल्यामध्ये, त्याच्यावर बाटल्या ठेवा, त्याला वॉटर बाथ म्हणतात. तर ते खाली फडकं टाकणे वाळू टाकून ठेवायचे आणि त्याच्यावर बाटल्या ठेवून त्या बाटल्या परत पाश्चराइज करून घ्यायच्या. त्याजवळ 80 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं बाटल्या गरम करायच्या. म्हणजे ह्या सगळ्या बाटल्या तुमच्या पाश्चराइज करून घ्यायच्या परत. म्हणजे ह्याच्या भरल्या बाटल्या परत पाश्चराइज करायच्या. कारण काय पाश्चराइज करणं का गरजेचं असतं? कारण काय, समजा ह्याच्यामध्ये तुम्ही जर समजा इथं करताना कुठं संपर्क आला, तुझं कंटॅमिनेशन होण्याची शक्यता असते. आणि हे कंटॅमिनेशन आपल्याला जर सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला बाटल्या परत पाश्चराइज करायला लागतात. आणि बाटल्या पाश्चराइज केल्यानंतर मग तुम्ही बाटल्या काढायच्या अशा, आणि दुसरे थंड केल्यानंतर बाटल्या, म्हणजे तुम्ही बाटल्या पाश्चराइज केला, बाटल्या एकदा टेम्परेचर अटेन झालं की समजा तुम्हाला 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला 15 ते 20 मिनिटं, म्हणजे 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आल्यानंतर 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे. नाहीतर तुम्ही बाटल्या टाकल्या आणि ते 15 ते 20 मिनिटं गरम होत नाही, तसं त्याला म्हणत नाही. कारण त्यावेळी प्रॉपर पाश्चरायझेशन कधी कधी होत नाही. आणि ते न झाल्यामुळे काय होते की बाटल्या कधी कधी बम्पिंग ऑफ द बॉटल फुटण्याची शक्यता असते. कारण काय होते, त्याचे कंटॅमिनेशन झाले की तुम्हाला सुरुवातीला लक्षात येत नाही, 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये, 1 2 3 4 महिन्यानंतर बाटल्या फुटायला लागतात. आपोआप बाटल्या फुटणे म्हणजेच तुमच्या बाटल्यामध्ये कंटॅमिनेशन आले, त्याच्यामध्ये तुमचं बाटली फुटते. इव्हन तुमच्या कधी कधी बाटलीच्या तोंडाला पल्पच्या तोंडाला काळा बुरशी आलेली दिसते. तर हे टाळायचं असेल तुम्हाला पाश्चरायझेशन केलं गेलं पाहिजे आणि तुमचं हायजेनिक फार पाळलं गेलं पाहिजे. आणि हे करत असताना तुम्हाला 610 ppm सोडियम बेंझोएट नावाचं परीक्षक वापरायचं. म्हणजे तुमची बाटली ओपन केल्यानंतर, समजा बाटली मला एका वेळी संपत नाही, समजा फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्हाला एक 8-10 दिवस बाटली राहू शकते, जर तुम्ही सोडियम बेंझोएट वापरला असेल तर. जर सोडियम बेंझोएट वापरलं नाही तर तुमची बाटली 2 ते 3 दिवसामध्ये खराब होते, बाटली एकदा ओपन केल्यानंतर. म्हणून सोडियम बेंझोएटचा किंवा प्रिझर्वेटिव्हचा रोल हा त्यावेळी येतो. परंतु तुम्हाला जर तुम्ही हायजीन, जर प्रॉपर हायजीन पाळला असेल आणि तुम्ही बाटली जर एकाच वेळी वापरणार असाल तर प्रिझर्वेटिव्हची गरज लागत नाही. मी माझ्या घरी करत असताना मग कधी प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, कारण अननेसेसरी केमिकलचा लोड वाढवायचा नाही पोटाचा. नंतर ही तयार केलेल्या बाटल्या अशा तुम्हाला रूम, ही तर मला सांगितलं की ही तुम्हाला जी हेड स्पेस म्हणलं होतं, तर हेड स्पेस काय असते, बाटल्या पूर्ण ओव्हरफ्लो करायची बाटली गरम गरम असताना बाटल्याचं, म्हणजे फिलिंग टेम्परेचर हे 76च्या खाली 74च्या खाली जाता कामा नये. आणि सिलिंग टेम्परेचर हे 76 आणि 74, म्हणजे फिलिंग म्हणजे भरताना जे टेम्परेचर 76च्या खाली जाता कामा नये. आणि ही बाटली सील करताना जे टेम्परेचर हे 74च्या खाली जाता कामा नये. तर हे एवढं जर पाळलं तर तुमची, आणि हायजीन पाळलं तर तुमची बाटली खराब, म्हणजे फ्रीजर वापरायची गरज लागत नाही. आणि बाटल्या वर्षभर राहू, रूम टेम्परेचरला देखील राहू शकतात. हे बाटल्या तुम्हाला कोल्हापूर कॉलेजला केलं काम आहे. तर ह्या सगळ्या तुम्हाला बाटल्या अशा वर्षभर ठेवता येतात. आणि ही जी पांढऱ्या बाटल्या दिसतात याच्यामध्ये पल्पचा कलर थोडासा फेडिंग होतो, नंतर ब्राऊन कलर व्हायला लागतो. पण जे काही ब्राऊन कलरच्या बाटल्या आहेत, ह्या ब्राऊन कलरच्या बाटल्यामध्ये पल्प चांगला होतो. पण बऱ्याच वेळा कसं ह्या सगळ्या रियूज केलेल्या बाटल्या, सगळ्या बिअरच्या बाटल्या, मोकळ्या बाटल्या, 1.5 ते 2 रुपयाला बाटली कुठेही मिळते. ही बाटली फक्त आणायची, स्वच्छ धुवायची साबणाच्या पाण्यानं आणि स्टरलाइज करून घ्यायची, मग वापरायची बाटली. त्यामुळे ही बाटल्या स्वस्त पडतात आणि ही बाटल्या तुम्हाला म्हणजे कुठेही मिळू शकतात. तर ही तयार केलेला पल्प असं तुम्हाला, हा फक्त फ्रेश काढला पल्प आहे, एकाच्या बाजूला स्टोअर केलं म्हणजे बाटल्यामध्ये केलेला पल्प आहे. तर ह्या प्रत्येक बाटल्या बघा तुम्ही तेवढंच हेड स्पेस बसलेले आहे. तर कमी जास्त होऊ शकते, टेम्परेचर भरताना जे टेम्परेचर आहे ह्याचं टेम्परेचर मध्ये त्याला हे होऊ शकतं. तर ही अशी तुम्हाला बाटली वर्षभर रूम टेम्परेचरला साठवून ठेवता येऊ शकते. तर हे मँगोचं प्रोसेसिंग युनिट, कमर्शियल प्रोसेसिंग युनिट आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त आंबे, इथं माणसं टाकणं दिसतं ना, इथं पल्परमध्ये टाकलंय, फक्त डायरेक्ट ही काढायची आणि टाकून द्यायची, साली वेगळ्या करायच्या, त्याच्या साल्या आणि कोया हे सगळं वेगळं होऊन जातं आणि त्याचा पल्प वेगळा होतो. आणि हे सगळं पूर्ण म्हणजे ह्याचं केलं जातं. पण माणसांची गरज लागते तिथं, ही स्टीम जॅकेटेड केटल्स वगैरे सगळं गरम करायला लागतं, त्यासाठी लागतं. नंतर आता हे तयार केले, समजा तुम्ही आंब्याचा पल्प तयार केले, तर ह्या आंब्याचा तयार केलेल्या पल्प पासून तुम्हाला शरबत कसं तयार करायचं, सिरप करायचा, स्क्वॅश करायचा, तर हे पेय तयार करण्याची प्रोसेस आहे. पेय तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, फळाची निवड करणे, धुवून घेणे, पल्पर लावून घेणे, रस काढणे. हे रस काढल्यानंतर साखर टाकायची, सायट्रिक आम्ल टाकायचं आणि पाणी, फळाचा रस, म्हणजे फळामध्ये ज्यावेळी तुम्ही हे साखर किती आणि त्याच्यावर आम्लता किती आहे हे गृहीत धरून तुम्ही साखर टाकली गेली पाहिजे. नाही तर मी एवढं सांगितलं एका किलोला एवढं पाणी घे, एवढी साखर घे, एवढं सायट्रिक ऍसिड घे, पण हे करत असताना तुम्हाला त्या फळामध्ये किती ह्याबद्दल पाहणं गरजेचं असतं. तर ह्या अंदाजे टाकून चालत नाही. ही क्वालिटी कंट्रोल जी असते इथंच क्वालिटी कंट्रोल असते. मला बऱ्याच वेळा लक्षात येते की हे टेस्ट होऊन ह्या टेस्टमध्ये किती अंदाज येऊ शकतं, किंवा त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड मध्ये आम्लीट ऍसिडिटी किती आहे, त्याच्या टीएसएस किती आहे, आपलं वरून साखर टाकायची किती, हे सगळं अंदाजे बघून करावं लागतं. तुम्ही सगळं पेपर वर्क करून समजा ह्याला सगळं अगोदर ऍसिडिटी काढली, प्रत्येक लॉटची समजा 100 किलोची फळे तुम्ही घेतले, त्या फळाची एकदा पल्प काढला, त्याची ऍसिडिटी काढायची, त्याचा टीएसएस काढायचा, वरून तुम्हाला साखर किती टाका हे सगळं घरी धरायचं. त्याची प्रत्येक फळाची म्हणजे प्रत्येक शरबताची, स्क्वॅचची ही प्रत्येक इनग्रेडियंट्स टाकायची, ही वेगळे आहे. आता त्याला साखर किती लागते ही तुम्हाला पुढच्या टेबलमध्ये दाखवणार आहे मी. मग हे काढल्यानंतर साखर टाकायची, पाश्चराइज करायचं, परीक्षा वापर करायचं. सोडियम बेंझोएट आणि केएमएस वापरलं, केएमएस म्हणजे पोटॅशियम मेटाबायसल्फाइड किंवा सोडियम बेंझोएट. सोडियम बेंझोएट हे जी कलर, नॅचरल कलर आहे,
म्हणजे ज्याच्यामध्ये अँथोसायन कंटेंट आहे त्या फळाचे सोडियम मेलेट वापरायचं, त्यामध्ये केएमएस वापरायचं नाही. केएमएस कुठे वापरायचं? ज्या फळामध्ये समजा कॅरोटिनॉइड्स टोमॅटोचा असेल किंवा तुमचं आंब्याचा असेल किंवा पायनॅपलचा असेल त्याच्यामध्ये केएमएस वापरलं चालू शकतं. परंतु केएमएस हे तुम्हाला जांभळामध्ये वापरायचं नाही, कारण जांभळामध्ये काय असं अँथोसायन नसतं, करवंदामध्ये अँथोसायन नसतं, द्राक्षामध्ये अँथोसायन नसतं. तर त्यामध्ये वापरलं की तुमचं केएमएस काय करतं? फिडिंग करतं, कारण अँथोसायन इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू दी सल्फर कंटेंट. म्हणजे सल्फर जे फार हे असतं त्यामुळे ब्लिचिंग होतं, त्याचा कलर डिग्रेडेशन होतं आणि क्वालिटी खराब होऊन जाते. ह्या अशा बाटल्या तयार करायच्या, परत बाटल्या पाश्चराइज करायच्या. आपण जे फुले ड्रिंक्स तयार केले, फुले ड्रिंक्स इन बॉटल पाश्चरायझेशन करतो आम्ही. हे सगळं हायजेनिक कंडिशनमध्ये सगळं स्टरलाइज केल्या बाटल्या, त्या बाटल्यामध्ये भरायचं, तयार केले सरबत ॲज पर द रेसिपी. बाटल्या पाश्चराइज कॉर्किंग करायचं आणि बाटल्या पाश्चराइज करायच्या, त्याला इन बॉटल पाश्चरायझेशन म्हणतो. आणि फुले ड्रिंक्स आम्ही तसं करायचं, 70 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं गरम करायची. ती बाटली तयार केली, बाटली विदाउट प्रिझर्वेटिव्ह वी कॅन स्टोअर अप टू 1 मंथ. 1 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये. रूम टेम्परेचरला 2-3 ते 4 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवता येत नाही फुले ड्रिंक्स. आता कोणत्या फळामध्ये काय म्हणजे तुम्हाला ज्यूस कशाला म्हणायचं, सरबत कशाला म्हणायचं, नेक्टर कशाला म्हणायचं, अशी जवळ 7 प्रकारची पेये आहेत फळापासून तयार करता येतात. आता आरटीएस, नेक्टर, कॉर्डियल, स्क्वॅश आणि क्रश आणि सिरप अशा वेगवेगळ्या प्रकारचे पेय तयार करता येतात. आणि प्रत्येक पेयामध्ये पल्पचं किती पर्सेंटेज लागतं, टीएसएचचं किती पर्सेंटेज लागतं आणि ऍसिडिटी किती लागते, तर ह्या टेबलमध्ये दिलेले आहे. तर ज्यूस मध्ये बघितलं आपण, ज्यूस म्हणतो आपण, ज्यूस घ्यायचं तर ज्यूस मध्ये 85% ज्यूस किंवा पल्प पाहिजे, 10% टीएसएच पाहिजे त्याच्यामध्ये ऍज पर द रिक्वायरमेंट. जर गरज असेल तर ऍसिडिटी टाकायची, वरून थोडी सायट्रिक ऍसिड टाकले चालते किंवा नाही टाकले ते चालू शकते. तुमचा आंब्याचा पायनॅपलचा शरबत तुम्हाला प्युअर काढलेला रस मिळतो, पण बऱ्याच वेळा कसं ते अडल्ट्रेशन जास्त करतात आणि त्याला क्वालिटी मटेरियल वापरलं जात नाही, सेकंड ग्रेडची फळं वापरलं जातात. तुम्ही आरटीएस मध्ये 5 ते 10% पल्प असतो, 10 ते 13% टीएच असतो आणि 0.25 ते 0.30% ऍसिडिटी असते. नेक्टर मध्ये 20% पल्प, 15% टीएचएस आणि 0.3% ऍसिडिटी असते. क्वाडेल म्हणतो आपण, क्वाडेल 25%, 30% टीएचएस, 1.5% ऍसिडिटी. आणि क्वाडेल हे लाईम क्वाडेल केलं जातं, लाईम पासूनच केलं जातं, कारण ज्याच्यामध्ये पल्पचा एक सुद्धा पार्टिकल असत नाही. पल्प फ्री फ्रॉम द पल्प पार्टिकल्स, म्हणजे एकदम क्लिअर आहे, स्वीट अँड फ्रूट ज्यूस, क्लिअर ज्यूस असतो, तर त्याला म्हणायचं क्वाडेल. तर क्वाडेल फक्त लाईम क्वाडेल मार्केटमध्ये मिळतं आणि लाईम क्वाडेलचा वापर हा जनरली वाईन बरोबर ब्लेंडिंग करण्यासाठी वापर केला जातो क्वाडेलचा, लाईम क्वाडेलचा. नंतर स्क्वॅश आहे, क्रश आहे आणि सिरप अशा वेगवेगळं. म्हणजे स्क्वॅश मध्ये 25%, प्रत्येकामध्ये 25% रस असतो, पल्प असतो आणि टीएस मात्र पर्सेंटेज वेगळा असतं, ऍसिडिटी वेगळा असतं. स्क्वॅश मध्ये 40 ते 50% टीएस असतो, 1 ते 1.5% ऍसिडिटी असते. क्रश मध्ये 55% आणि 1% ऍसिडिटी. क्रश हा एकाच 4 डायल्यूट केला जाऊ शकतो आणि स्क्वॅश हा एकाच 3 आणि सिरप हा एकाच 5. म्हणजे 65% टीएचएस आणि 1.5 to 2% ऍसिडिटी असते. अशा पद्धतीने तयार केलं त्याला म्हणजे सिरप. मार्केटमध्ये सिरप मिळतात, कोकम सिरप मिळतो मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये 1:5 किंवा 1:4 एवढं पाणी टाकायचं आणि चिल्ड झाल्यानंतर पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडेसे जिऱ्याची पावडर, थोडेसे वेलचे वगैरे काय तुम्हाला मसाले ते ऑप्शनल असतात, ते टाकायचे का नाही तुम्ही ठरवायचे, पण चिल्ड याच्यामध्ये प्यायचं. हे झालं शरबत. आता कोणत्या फळापासून, म्हणजे कोणत्या फळापासून काय करता येतं? आता ज्यूस करण्यासाठी कोणती फळं उपयोग असतात, आरटीएस करायसाठी कोणती, नेक्टर करायसाठी कोणती, क्वाडेल करायसाठी आणि कार्बोनेट आरटीएस करण्यासाठी कोणती फळं जास्त उपयोगाची आहेत? किंवा फक्त लाईम पासून चांगलं क्वाडेल म्हणजे आपले ऍसिड लाईम, नंतर पायनॅपल पासून होतं, ग्रेप्स पासून होतं, गोवापासून होतं, टॅमॅरिंड पासून अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्बोनेट आरटीएस तयार करता येतात. आता हे सगळ्या विद्यापीठांना आपण ते स्टँडर्ड केले. कार्बोनेट आरटीएस आहे, मँगो आहे, आवळा आहे, करवंद आहे, पायनॅपल आहे, जॅकफ्रूट आहे, कोकम, असे वेगवेगळ्या प्रकारचे फुले ड्रिंक्स जे तयार केले आपण, तर असे तयार केले ड्रिंक्स आहेत हे. नंतर याच्यामध्ये हे सगळं विद्यापीठामध्ये जे फुले ड्रिंक्स तयार केलं, फुले ड्रिंक्स तयार केले हे जांभळाचं, म्हणजे पहिले आम्ही जे इथं जे काम केलं आम्ही, तर ते डाळिंब आहे, जांभूळ आहे, चिंच आहे, आंबा, हे सगळं बेसिक जे आम्ही इथं सुरुवात केली ही फुले ड्रिंक्सची तर ही आहे. नंतर हे असे काचेच्या बाटल्यामध्ये आपण जे करू शकतो. काचेच्या बाटल्याशिवाय बऱ्याच वेळा काचेच्या बाटल्याच काय होतं की लोकांना आमच्या लॅबमध्ये किंवा इथे येऊन प्यावं लागतं, पण एखाद्या बाटल्या आपल्याला घरी घेऊन जाता येत नाही. पण तसे बाटले घेऊन जायचे म्हणलं तर त्याचे अगोदर 25-30 रुपये त्याचं डिपॉझिट घ्या, नंतर बाटली द्या, हे तर अडचणीच होतं आम्हाला त्याचा सगळं हिशोब ठेवणं. त्यासाठी आम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये स्टँडिंग पाऊच, म्हणजे ह्या स्टँड इन पाऊच म्हणजे अशी प्लास्टिकची पिशव्या, ह्या प्लास्टिकची पिशव्या, याच्यामध्ये शरबत भरायचे 200 ml आणि भरलेलं शरबत हे परत हे बाटल्या या पिशव्या पाश्चराइज करता येतात. 100 डिग्री सेल्सिअसला जरी अर्धा तास उकळल्या तरी देखील ह्या पिशव्या काय म्हणजे सस्टेन करतात, म्हणून याला म्हणायचे स्टँडिंग पाऊच, स्टँड इन पाऊच. तर हे पाऊच आपल्या अशा पद्धतीने तयार करून हे करता येते. मग हे फ्रीज मध्ये ठेवायचे, 1 महिन्यापर्यंत स्टोअर करता येते. कसं काय
एक मिनिट सर. हा, तर कच्च्या आंब्याचे तुम्ही बघितलं, कच्च्या आंब्याचा आमचूर तयार करता. हे स्लाइस म्हणजे ही प्रोसेस दिलेल्या सगळ्या प्रोडक्ट मी फार इकडे बसून तुम्हाला स्लाइड मध्ये स्लाइड देऊ शकतो, मी काय अडचण नाही. तर हे आमचूर तयार केला तुम्हाला ह्याच्यामध्ये आमटीमध्ये सोरिंग एजंट. आपण ज्या ठिकाणी चिंच वापरतो आमटीमध्ये, त्याला म्हणजे भाजीला टेस्ट येण्यासाठी, तर त्याच्याऐवजी काही ठिकाणी नॉर्थ इंडियामध्ये आमचूर वापरतात. हे आमचूर वापरून घेऊन साऊथ इंडियामध्ये देखील वापरतात आमचूर. तर हा तयार आपला कच्च्या आंब्यापासून तयार करता येतो. किंवा आंब्याचे लेदर, मँगो लेदर म्हणतात त्याला, आंबा पोळी. आंबा पोळी हे एवढं करायचं, आंबा पोळीची प्रोसेस इथे किती लागतं, सायट्रिक ऍसिड किती लागतं हे दिलं याच्यामध्ये. तर हे आंबा पोळी आपल्याला अशी तयार करता येऊ शकते. आंब्याचं स्क्वॅश करता येऊ शकतो. आंब्याचं आता दुसरा पदार्थ, दुसरं फळ म्हणजे आवळा. आवळ्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे मी तुम्हाला आंब्यावर काय फार जास्त डिटेल दिले नाही, पण आवळ्याचं मात्र बऱ्यापैकी देणार नाही मी. तर जवळजवळ 8 ते 10 प्रकारचे प्रोडक्ट्स आपल्याला तयार करतात, आवळ्यापासून तयार करतात. आवळ्याचा फार चांगला स्कोप आहे प्रोसेसिंगसाठी. आवळ्या सीझन चालू आहे, त्यामुळे आवळ्याचं तुम्ही जरा डिटेल बघितली तरी काय अडचण नाही. आवळ्याची कॅन्डी आपला पहिला पदार्थ म्हणजे कॅन्डी. आवळ्याची कॅन्डी ही फार चांगला म्हणजे आवळ्यापासून सगळ्यात जास्त खपला जाणारा आवळा कॅन्डी आणि आवळा च्यवनप्राश बद्दल काय आम्ही फार काम केलेलं नाही, पण च्यवनप्राश तुम्हाला ते करता येऊ शकतो त्याच्यापासून. ती नेटला वगैरे प्रोसेस मिळू शकते, काही रेसिपी पेपरमध्ये देखील ती प्रोसेस मिळू शकते, पण मी केलेली नाही. तर ही कॅन्डी करण्यासाठी योग्य पद्धतीची फळं निवडायची. आता बऱ्याच वेळा फळं कशी निवडायची पुढच्या स्लाइडमध्ये दाखवून तुम्हाला लक्षात येईल की पूर्णपणे पिकलेली फळं पाहिजेत, म्हणजे पूर्ण हे झालेली फळं पाहिजे, ती अशी ट्रान्सपरंट आवळ्याची फळं पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये 8 ते 10 मिनिटं धरी त्याला म्हणायचं ब्लांचिंग करणं. आणि ब्लांचिंग करत असताना 2 ते 2.5% मिनिटाचं द्रावण केलं की त्यामुळे काय होतं, त्याचं कलर रिटेन्शन चांगलं होतं स्टोरेजमध्ये त्या कॅन्डीचं. म्हणून तुम्हाला 8 ते 10 मिनिटं तुम्ही ब्लांचिंग करून घ्यायचं आणि मीठ टाकून बिया हाताने काढायची, किंवा तुम्हाला काही मशीनचा वापर करून बिया काढता येऊ शकतात. काढल्या बिया वेगळ्या, बिया वेगळ्या आणि तुमचे तुकडे वेगळे केले की 50% पाकामध्ये 24 तास ठेवायचं. 50% पाक तयार करा म्हणजे 1 लिटर पाणी 1 किलो साखर, 1 किलो पाणी 1 किलो साखर टाकली की तो 50% पाक तयार होतो. त्यामध्ये 24 तास पुढे ठेवायचे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्या पोळी काढायची, त्याच्यामध्ये साखर टाकायची, त्याच पाकामध्ये साखर टाकायची, त्याचा ब्रेक 60% करायचा, ते 24 तास ठेवायचे. तिसऱ्या दिवशी त्यातून फोडी काढायच्या, पाकामध्ये साखर टाकायची, त्याचा ब्रेक 70% करायचा, आणि ती अशी क्रिया 3 ते 4 दिवस करायची. 3 ते 4 दिवसानंतर काय करायचं, म्हणजे त्याचा ब्रिक्स हा त्या पाकाचा म्हणजे कॅन्डी मधला जो ब्रिक्स आहे, तो ब्रिक्स हा तुम्हाला कमीत कमी 68 ते 69च्या दरम्यान राहायला पाहिजे. 70% पण म्हणले मी तुम्हाला, पण 70% जर जास्त गोड असेल तर 70% चालू शकतं. पण तुम्हाला कमी गोड करायचे असेल तर म्हणजे 65% तर पुढे पाहिजेत कमीत कमी. म्हणजे साखरेचं शुगर ऍक्ट जे प्रिझर्वेटिव्ह कधी काम करते, शुगर हे प्रिझर्वेटिव्हचं कार्य करते. ज्यावेळी त्याचं प्रमाण आहे 65% पुढे असतं, त्यावेळी शुगर प्रिझर्वेटिव्हचं काम करते. आणि शुगर जर 65% खाली असेल तर तुमचा प्रोडक्ट लवकर खराब होऊ शकतो. कारण काय होतं, ह्या ईस्ट आणि मोल्ड ह्या काय करते, शुगर बेस्ड मीडियामध्ये फार चांगला वाढतात. आणि शुगर बेस्ड मीडियामध्ये काय होते, हे मोल्ड्स काय करतात, मोल्ड हे शुगर बेस्ड प्रोडक्ट खराब करतो शकतात. म्हणून तुम्हाला जे साखर हे कमीत कमी 65%च्या पुढे पाहिजे. म्हणून आपली कॅन्डी करत असताना त्या कॅन्डीचा ब्रिक्स हा 65%च्या पुढे पाहिजे. आणि 3 ते 4 दिवसामध्ये तुम्ही अशी करून घ्यायची. त्यानंतर काढायची, स्वच्छ पाण्यानं निथळून घ्यायची कॅन्डी. निथळल्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची. आता याच्यामध्ये दिले स्वच्छ पाण्यानं धुतली तर कारण त्यामधला पाक निघून जातो, चिकट राहत नाही. ते कधी कधी हातावर चिकट लागण्याची असते, म्हणून तुम्ही ते पाक निथळून घ्यायचा, स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची. धुतल्यानंतर 3 ते 4 दिवस वाळवायचे, फॅन खाली वाळवायचे. त्याला डायरेक्ट सन ड्राईंग करायचं नाही. सन ड्राईंग जर केलं तर काय होतं की त्याची कॅन्डीचा कलर फेडिंग होतं, कलर ब्राऊन कलर होतो, आणि ती कॅन्डी मार्केटमध्ये ती त्याला जास्त ऍक्सेप्टन्स मिळत नाही. म्हणून तुमची ही कॅन्डी फॅन खाली वाळवायची 3 ते 4 दिवस. वाळल्यानंतर म्हणजे यावेळी त्याचं मॉइश्चर कंटेंट हे कमीत कमी 18 ते 20% दरम्यान मॉइश्चर असते त्याच्यामध्ये. आणि 20%च्या पुढे मॉइश्चर, कारण तेवढं मॉइश्चर असेल तर तुम्ही खाता येऊ शकते. लय मॉइश्चर जर लय कॅन्डी वाळली तर तुम्हाला खाता येत नाही, आणि खाल्ली तर तुम्हाला ते ही होत नाही. म्हणून तुम्हाला ते मॉइश्चर कंटेंट म्हणजे ठराविक ह्याच्यामध्येच पाहिजे. नंतर पॉलिथिनच्या पिशवीमध्ये पॅक करायचे, पिशव्या सील करायच्या, लेबल लावायचे आणि थंड करायचे. तुम्हाला स्टेप्स दिले याच्यामध्ये. ह्या आवळ्याची फळं अशी पूर्ण पिकलेली फळं दिसतात. ही पिकलेली फळाचे कृष्णा, कांचनचक ह्या 2-3 कुठल्याही व्हरायटी वापरली जाऊ शकते. तर ही कृष्णा जातीची व्हरायटी आहे आमची. तर याच्यामध्ये ही फळं अशाचं ब्लांचिंग सांगितलं मी. काय करायचं, याच्यामध्ये ही फळं स्वच्छ धुवून घेतली. धुतल्यानंतर फळे फडक्यात रची बांधायची आणि उकळत्या पाण्यामध्ये 8 ते 10 मिनिटं ह्याला म्हणायचं ब्लांचिंग. ब्लांचिंग केल्यानंतर फळं काय करायची, असे थंड पाण्यात टाकायची. थंड पाण्यात टाकल्यानंतर काय होती, फळं त्याच्या बिया काढणं सोयीस्कर जातं. गरम काढलं की ते लगेच निघतं. जर थंड झालं तर काढायला वेळ झाला की ते थोडंसं अडचणीच होतं. आणि हे जर कंटिन्युअस केल्यामुळे काय होतं की हाताला जरा पांढरे होतात, हातामध्ये अडचणी होऊ शकते. त्याच्यामध्ये त्याच्या बिया वेगळ्या केला तर अनएडिबल पोर्शन समजा थोडं दबलेला आहे किंवा किडलेला तो भाग काढता येऊ शकतो. आणि इकडच्या भागामध्ये पूर्ण तुकडे जे चांगले, एकदम चांगले तुकडे असे वेगळे तुकडे करायचे. आणि हे काढलेले तुकडे काय करायचे,
हे काढलेले तुकडे काय करायचे, हे तुकडे काढले हे चांगले, म्हणजे जे 100% आपल्या जे आवला म्हणजे पीसेस ऑफ द आवला पीसेस, तर हे आवश्यक असे तुकडे काढून घ्यायचे. तुकडे काढल्यानंतर काय करायचे, दुसऱ्या हे मशीन देखील वापरता येऊ शकतं. पण हे मशीनचं आपण काय जे कच्चा असेल तर इव्हन समजा ब्लँच केल्यानंतर इझी निघतात, त्याला काय फार याची गरज लागत नाही. नंतर हे तुकडे काय करायचे, 50% पाक तयार करायचा, 50% पाकामध्ये असे हे 24 तास ठेवून द्यायचं. तर हे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केली सगळी कॅन्डी, आम्ही मोठ्या प्रमाणात कॅन्डी करायचो शाळेला. तर ही अशी कॅन्डी करायची, अशी जर तुकडे एका पातेल्यात घ्यायचे, स्टीलच्या पातेल्यामध्ये घ्यायचे, स्टीलच्या पातेल्यामध्ये पाक तयार करून पाकाच्या खाली राहतील एवढी तुकडे याची काळजी घ्यायची. आणि हे तुकडे हे काय करायचे, असे मला सांगितलं ना, पहिल्या दिवशी 50%, दुसऱ्या दिवशी 60%, तिसऱ्या दिवशी 70%, असे 3 ते 4 दिवस 70%चा पाक करायचा. आणि एक म्हणजे ही 4 आणि 4 म्हणजे 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला कॅन्डी तयार होते. तर ही तयार झाली कॅन्डी अशी ह्याच्यात 24 तास ठेवून द्यायची सिरपमध्ये. पण तुकडे सगळे पाकात राहिले, पाकाच्या खाली राहिले पाहिजे. ते काढायचे, स्वच्छ पाण्यात धुवायचे, धुतल्यानंतर तुम्हाला कॅन्डी अशी फॅन खाली ड्राय करायची. ड्राय केलेली कॅन्डी तुम्हाला अशी ड्रायिंगला टाकलेली कॅन्डी, आणि खाली ड्राय झालेली कॅन्डी याच्यामध्ये हा तुझा कलर थोडासा हे होतो, पण स्टोरेज मध्ये हा ब्राऊन हा कलर फार चांगला मार्केटमध्ये ऍक्सेप्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला कॅन्डी करता येते. आणि मार्केटमध्ये असे वेगवेगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये कॅन्डीला असे वरून पिठी साखर लावलेली असते. पण बऱ्याच वेळा काय होते की पिठी साखर आता गोडपणा निघून गेला की त्याच्या आतलं सगळं इतकं खराब लागतं की ते थुकून द्यावीशी वाटते. पण आपली तशी कॅन्डी होत नाही, तुम्हाला शेवटपर्यंत त्या कॅन्डीची टेस्ट तुम्हाला तशीच लागते, त्याच्यात बदल होत नाही. तर हे आवळ्याचा मोरामा देखील करता येतो. आम्ही बऱ्याच वेळा काय केली, बरेच शेतकरी म्हणायचे आम्हाला की सर आम्हाला आवळ्याचा एका वेळी मोठा आवळा खाल्ला जात नाही. तर हे आता तुम्ही बघितलं, एका वेळा हा आवळा खाल्ला जाऊ शकत नाही, बरेच जणांना खाणं शक्य होत नाही. तर आम्ही त्याच्यामध्ये प्रोसेस थोडी मॉडिफाय केली, याला म्हणायचं आवळा कॅन्डी किंवा आवळा मोरांबा म्हणायचं, म्हणजे प्रोसेस सारखीच, त्यामध्ये फार फरक नाही. तर याच्यासाठी काही आवळा जर तुम्हाला मोरांबा करायचं किंवा तुम्हाला आवळ्याचं जर हे करायचं म्हणजे मोरावळा किंवा मोरांबा म्हणतो आपण, तर हे मोरावळा करायचं त्याला भोकं पाडावे लागतात. हे भोकं पाडणे आवळा प्रक्रिया, हे भोकं पाडून घ्यायचे. आणि भोकं पाडल्यानंतर जसे मग सांगितलं मी 50%, 60%, 70% अशा फेकून ह्याच्यामध्ये पाकात ठेवायचे आणि काढायचं. आणि ही काढल्यानंतर पण ही खाल्लं जात नाही, म्हणून आम्ही ते सेगमेंटची प्रोसेस, तुकडे काढायचे, तुकड्याची प्रोसेस मॉडिफाय केली. आणि ते सेगमेंटचे आम्हाला अशी तुकडे करून कॅन्डी करता येऊ शकते. तर आता आवळ्याचा ज्यूस करायचे, ज्यूस करायची प्रोसेस सारखी आहे, सगळ्या ज्यूस करायचे, त्याला काय वेगळे पक्ष प्रोसेस नाही. पण आवळे सरबत करण्यासाठी, आवळे सरबत म्हणजे कुठलंही करत असताना आवळे सरबत, तर आवळ्याच्या सरबत साखर 12% वापरायची, त्याच्यामध्ये कागजी लाईम ज्यूस, जिंजरचा ज्यूस आणि आल्याचा रस, 1-2% आल्याचा रस, 1.5 ते 2% ऍसिड लाईमचा रस आणि जिंजर रस, हे वापरून तुम्हाला आवळ्याचं ब्लेंडेड सरबत करता येतं. तर हे तयार करा. आवळ्याचा 10% रस वापरायचा, कारण 1% तुम्ही आवळ्याचं काढता, आवळ्यामध्ये काही ज्यूस असतं, जसं आंब्यामध्ये ज्यूस असतो तसं आवळ्यामध्ये काही फार असा पिऊ ही असत नाही. त्यासाठी तुम्हाला पाणी टाकावं लागतं थोडंसं. आवळा ब्लँच केल्यानंतर तुम्ही तुकडे काढले, तुकड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, पाणी टाकल्यानंतर तुम्हाला हा 10% रस काढून घ्यायचा. हा 10% रस करून तुम्हाला शरबत तयार करतो. ही आवळ्याचा रस काढलाय आपण, आवळ्याचा रस प्रोसेस करून तुम्हाला वर्षभर ठेवता येतो. पण ह्याच्या वर्षाच्या शेवटी काय होतं की त्याचं हा कलर थोडासा ब्राऊन व्हायला लागतो आणि त्याचं ही होऊन जातं, मार्केट व्हॅल्यू कमी होऊन जाते. हा आवळ्याचा त्याच्यामध्ये एकाच म्हणजे समजा 1 किलो जर आवळ्याचा रस असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 किलो साखर टाकायची, ते 10 ग्रॅम सायट्रिक ऍसिड टाकायचं, हे सगळं विरघळून घ्यायचं, थोडंसं लिंबाचा रस, थोडंसं आल्याचा रस, हे टाकून तुम्हाला आवळ्याचं सिरप तयार करता येतं. आणि तयार केलेलं सिरप तुम्हाला वर्षभर साठवून हे करता येतं. आता हा मला सांगितलं की मी कॅन्डीचा सिरप राहतो, तो कॅन्डीचा सिरप तुम्हाला तो असा सिरप देखील करता येऊ शकतो. त्यामध्ये तुम्ही फक्त काय करायचं, थोडंसं आल्याचा रस आणि लिंबाचा रस हे टाकून थोडंसं ब्लेंड केलं की तुम्हाला आवळ्याचा जो सिरप राहतो, जो कॅन्डी मधून निघाला, तर तो कॅन्डी मधला सिरप गरांडे सर, आवाज तुमचा ब्रेक झालाय. नेटवर्क इश्यू आहे जरा. सर होतील 2 मिनिटांमध्ये जॉईन. करंडे सर,
हा हा त्यांचा नेटवर्क इश्यू होतील, 1 मिनिटामध्ये जॉईन हा होतील, हा कॉल केला येस त्यांना. येस येस येस. विकास सर, डिस्कनेक्ट झाले सर. हा डिस्कनेक्ट झालेले आहेत ते. हा 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 आले. गरांडे साहेब अनम्यूट कराल प्लीज. गरांडे हा साहेब. झाले. येस हा. ओके फक्त गरांडे साहेबांचा अनम्यूट करावं लागेल. मी रिक्वेस्ट पाठवली आहे इकडून. त्यांना पाठवले, दीपक सर लिस्ट त्यांना पाठवले, करतील ते अनम्यूट. हा झालेलं आहे गरांडे साहेब, झालंय तुमचं अनम्यूट आणि तुमचा आवाज सुद्धा येतोय. फक्त आता शेअर स्क्रीन करून तुम्ही पुन्हा बोलू शकता. शेअर करतो. कारण सर स्क्रीन हा शेअर हा करा. हा करतो. आवळ्याचं सुपारी, आवळ्याची सुपारी. तर ही आवळ्याची सुपारी म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही स्टँडवर येत आवाज येतोय. स्क्रीन शेअर झालेली नाहीये. तुमच्या इथं ओपन केलं तुम्ही, तुमच्या लॅपटॉपवर खाली शेअर स्क्रीनचा ऑप्शन दिसतोय हा तुम्हाला. एक मिनिट. त्याच्यावर क्लिक करून ती सिलेक्ट करा फाईल. येस, हे बरोबर. हा हे बरोबर आहे. येस हो आले का? हो आवळा सुपारी आलेलं. दिसते. हो दिसतंय सर, कंटिन्यू करू शकता. हा येस 1 मिनिट. तर आवळा सुपारी काय, तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही स्टँडवर छोटे छोटे पॅकेट करून अशी तुम्हाला आवळा सुपारी विकता येऊ शकते. तर जशी जेवढी आवळा कॅन्डीची कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, तशी आवळा सुपारी फार अतिशय सोपी प्रोसेस आहे त्याला, आवळा सुपारीला. तर आवळ्याचे पीसेस, आवळा तुकडे केले 1 किलो. आवळ्याच्या तुकड्यासाठी पांढरं मीठ आहे ते 35 ते 40 ग्राम, काळे मीठ आहे 10 ते 15 ग्राम, जिऱ्याची पावडर आहे 5 ते 10 ग्राम, लाईम म्हणजे लिंबाचा रस आहे 15 ते 20 ml, आणि आल्याचा रस आहे 10 ते 50 ml, डिपेंडिंग अपॉन तुम्ही रेसिपीमध्ये पुढे मग करू शकता. तर हे तयार तुम्ही तयार केलेले, हे असे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले. हे सगळं रस काढून घेतला, आवळ्याचा रस आणि लिंबाचा ह्याचा रस आहे, जिंजरचा रस. तर हे रस फक्त असं आहे का ह्याच्यामध्ये लावायचे, फक्त लावलेले आणि लावून फक्त ड्रायरला लावायचे किंवा सन ड्राईंग करायचं. असं सन ड्राईंग केल्यानंतर तुम्हाला आवळ्याची सुपारी अशी वर्षभर तुम्हाला एक माउथ फ्रेशनर म्हणून वापरता येऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक वेगळं मत सांगू इच्छितो. ही आवळा सुपारी करताना ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं जर मध टाकल्यामुळे काही त्याची गोडी राहत, कारण मधाला ऑलरेडी मेडिसिन व्हॅल्यू आहे. आणि तुम्ही जर मध टाकून त्याची जर थोडीशी गोड केली, म्हणजे जर हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायची कडे तुम्ही ठरवू शकता. तर थोडीशी मसाला टाकून जर केली तर ही तुम्हाला अशी आवळ्याची सुपारी फार चांगली करता येऊ शकते आणि ह्याला मार्केट फार चांगलं आहे. नंतर दुसरं फळ म्हणजे आता सुरू झालेलं आहे, बोराचे फळ मार्केटमध्ये मिळू शकतात. बोरापासून कॅन्डी आहे, जॅम आहे, पिकल आहे, चिवडा आहे. म्हणजे जसं आपण मार्केटमध्ये फणसाचा चिवडा मिळतो किंवा बटाट्याची ही मिळतो ना, तसा जेव्हा आपला बोराचा देखील चिवडा करता येऊ शकतो. बोरापासून पेय तयार करता येऊ शकतो, बोराची वाईन करता येते, बोराची पावडर करता येऊ शकते. परंतु हे तयार केलेले प्रोडक्ट्स मार्केटमध्ये तुम्हाला मार्केटिंग स्वतः करून त्याचं मार्केट डेव्हलप करावं लागेल. हे रेडीमेड मार्केट मिळणार नाही तुम्हाला. मी तयार केलेला पदार्थ आहे एखादा, तर तो जोपर्यंत तुम्ही ते एखाद्या ग्राहकाला सांगत आहो मी तयार केलं, खाऊन बघ कसं आहे, टेस्ट कशी आहे, त्यावेळी तो ही मार्केटमध्ये घेईल. अदरवाईज तुम्ही हे घेणार नाही. आता बोराची कॅन्डी जशी तुम्हाला आवळ्याची कॅन्डी सांगितली मी, ज्या पद्धतीने सेम प्रोसेस, त्यामध्ये काही बदल करणार आहे, अशा पद्धतीने तुम्हाला बोराची कॅन्डी करता येते.
ही बोराची कॅन्डी केली तुम्हाला, बोराची जसं आपण हे मिळतं ना खजूर, तसं बोराचं खजूर देखील म्हणलं असे तुम्हाला ड्राय केले, पण हे थोडंसं सुकलेले दिसते. मागचे बघा तुम्ही, मागचे फार असे सुकलेले दिसत नाही. पण हे तुम्ही साखर जर पहिल्या ह्याच्यामध्ये काय होते, बरेच जण काय करतात 1 किलो साखर 1 किलो आवळा असं टाकून चालत नाही. ती 1 किलो साखर टाकली काय होतं, त्याच्यामध्ये एक्झॉस्ट मोशन जास्त होतं आणि साखर जास्त वापरल्यामुळे त्या जे कॅन्डी होती श्रिंकिंग झाल्यासारखं होतं आणि श्रिंकिंग जास्त झालं की तुम्हाला त्याची टेस्ट एकदम कडक लागते कॅन्डी. तर ते तसं करायचं, आपल्याला स्लोली त्याचं साखरेचे प्रमाण वाढवत जायचं आहे. तरी तुम्हाला ह्याचा चिवडा करायची प्रोसेस दिली, बोराची चिवडा करायची. तर बोराची चिवडा करण्यासाठी तुम्हाला हे एवढे सल्फरिंग आहे, ड्रायला वाळवायचं आणि जे असे सेगमेंट करायचे, तुकडे करायचे, आपण किसून घेऊन फक्त हे करायचे, ड्राय करायचे ब्लंचिंग करून. त्याच्यामध्ये तुम्हाला हा बोराची चिवडा आणि मसाला ते नंतर तुम्ही नंतर मसाला त्याच्यामध्ये स्प्रिंकल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे बोरा चिवडा करता येतो. ही बोराची शरबत करता येतं. पण कसं असं बोराचे शरबत हे मार्केटमध्ये तुम्हाला याचं डेव्हलप करावं लागेल, कारण कसं बोराला ओरिजिनल जसं आपण पायनॅपल आहे, जसं आंब्याचा आहे, तुम्हाला आंब्याचा हा एज ग्रुप त्याला बार नाही, कुठल्याही एज ग्रुपच्या माणसाला आवडतो. परंतु या फळाचं कसं प्रत्येकाची आवड निवड वेगळी असू शकते याच्यामध्ये. पण याच्यापासून काय तयार केलेले शरबत हे मार्केटमध्ये चालेल याची गॅरंटी देता येत नाही, कारण याच्यामध्ये ओरिजिनल असं त्याचा फ्लेवर राहत नाही. त्यामुळे ह्याला आणि ह्याची प्रोसेस, कारण ह्याच्यामध्ये कसा रस काय जसा आंब्यामध्ये रस असतो तसा याच्यामध्ये फार काय रस, तुम्हाला रस हे प्युअर रस काढण्यासाठी हे करावं लागतं त्याला. त्यामुळे ह्याच्यामध्ये 1-2-3 स्टेप वाढतात. त्याला पेक्टिनाइज किंवा एन्झाईम वापरण्या, क्लॅरिफाईंग एजंट वापरावे लागतात. क्लॅरिफाईंग एजंट वापरले की त्याच्या अजून त्यांची ती कॉस्ट वाढते, म्हणून त्याचं परवडत नाही. बोरापासून तुम्हाला बोराची कॅन्डी, बोरा चिवडा, बोराचं लोणचं, फार झालं तर बोराची चटणी करता येऊ शकते, परंतु बोराची शरबत वगैरे मार्केटमध्ये फार चालणार नाही. नंतर दुसरं फळ म्हणजे सीताफळाचं सीझन संपत आलेलं आहे, कारण कसं असतं एवढी थंडी पडायला की सीताफळाचं तुमचं कमी होतं आणि पावसाळा सुरू झाला की सीताफळा सीझन सुरू होतो. आता संपत आलेलं आहे सीझन. आणि सीताफळापासून तुम्हाला पल्प आहे, ड्राय केलेला पल्पची पावडर तुम्हाला मिळू शकते. त्याचे जाम करता येतो, नेक्टर करता येते, मिल्कशेक आहे, आईस्क्रीम आहे, श्रीखंड, जसं आपण श्रीखंड जसं सीताफळापासून श्रीखंड करता यायचं, रबडे, असे हे मिल्क बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत. तर हे तुम्हाला करायची प्रोसेस, आवळायचं हे कसं आपण पल्प काढायची पावडर दिली, पल्प काढायची प्रोसेस दिली याच्यामध्ये. कारण तुम्हाला पल्प कसा असतं की सीताफळा पल्प काढल्यानंतर काही दिवसामध्ये तो त्याचं ब्राउनिंग व्हायला, तर सगळ्यात इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टोअर फॉर लॉंगर पिरियड. आणि हे सगळं -18 to -20 डिग्री सेल्सिअसला स्टोअर केलं जातं. आणि -डिग्री सेल्सिअसला स्टोअर केल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये जे काय त्याची जी एन्झाईम ऍक्टिव्हिटी ही ऑलमोस्ट स्लो केली जाते आणि तुमचं ब्राउनिंग कमी करता येऊ शकतं. परंतु हे सगळ्या शेतकऱ्यांना हे फ्रीज ड्राईंग किंवा तुमचं त्या टेम्परेचरला सगळं मिळेलच काही सांगता येत नाही. पण यासाठी तुम्ही जर असं रेग्युलर प्रोसेस केलं, जसा आंब्याचा पल्प काढून आपण प्रोसेस केला, तसा सीताफळाचा काढून करायचं म्हणलं की हे ज्यावेळी गरम केले घ्यायची क्वालिटी राहत नाही, याची क्वालिटी खराब होऊ शकते. म्हणून ह्याच्या पल्प काढला तो पल्प तुम्हाला असाच करून स्टोअर करावा लागेल, त्याचा डीप -20 डिग्री सेल्सिअसला स्टोअर करावा लागतो, तर तुमचं ते होतं, अदरवाईज नाही. आता अस्कॉर्बिक ऍसिड हे 500 ppm टाकायचे, 500 ppm अस्कॉर्बिक ऍसिड आणि 700 ppm जर तुम्ही KMS वापरला तर तुमचं मायक्रोबियल ग्रोथ तुमची स्टॉप करता येऊ शकते. आणि अस्कॉर्बिक ऍसिडमुळे काय होतं की त्याचं कलर रिटेन्शन चांगलं होतं, अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं, नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे अस्कॉर्बिक ऍसिड. तर हे तुम्हाला पाश्चरायझेशन, कूलिंग, लेबलिंग हे सगळे प्रोसेस सारखे, दुसरं त्याला फार वेगळे नाही. आता हे करण्यासाठी पल्प काढण्यासाठी एक मशीन दिलेलं आहे. तर हे मशीन सिफेट लुधियानानं मशीन तयार केलं आहे, हे काढायचं मशीन, किंवा आपल्या विद्यापीठाने देखील मशीन तयार केलं आहे. त्या मशीनमध्ये फळाचे काय करायचे, फळाचे असे दोन तुकडे करायचे, चमच्यानं गर काढायचा आणि ते गर त्या मशीनमध्ये टाकायचा. आणि त्या मशीनमध्ये गर टाकला काय होते, गर त्याच्या बिया वेगळ्या आणि गर वेगळा होतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पल्प काढून प्रोसेस करायचा, तो पल्प असा करता येतो. पल्प आता सीताफळाचा जाम काय फार मार्केटमध्ये चालत नाही, कारण काय होतं की हे गरम केल्यानंतर त्याचे कलर फेडिंग होऊन जातं. ब्राऊन कलर झाला की ब्राऊन कलर झाला मार्केटमध्ये कोण घेत नाही, त्याला इस्टमन कलर लागतो मार्केटमध्ये कंझ्युमर्सना. आता तुम्ही मार्केटमध्ये बघा, मिक्स फ्रूट जाम हा मार्केटमध्ये जास्त मिळतो. मिक्स फ्रूट जाम मध्ये त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी किंवा द्राक्ष किंवा पपया असे वेगवेगळे फळांचा मिक्स येऊन, पेरू देखील आहे, असा मिक्स फ्रूट जाम मध्ये वापर करता येऊ शकतो. तर हे जामचे प्रोसेस सारखे जातात. जामचे काय पुढे दाखवणार मी जामचं कसं करायचं ते. तर त्या जाम आणि जेलीमध्ये काही फार मोठा फरक नाही, ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. तर हे जाम तयार करायचं कस्टर्ड ऍपल, पण मार्केटमध्ये फार त्याला डिमांड असू शकणार नाही. नंतर ही तयार केली कस्टर्ड ऍपल पावडर देखील मार्केटमध्ये मिळू शकते. कस्टर्ड ऍपल पावडर ही ज्यावेळी आपण कस्टर्ड ऍपल मध्ये ज्यावेळी हाय टेम्परेचरला ज्यावेळी कॉन्टॅक्ट येतो, त्याच्यामध्ये ॲक्वोरिन नावाचे एक अल्कलॉइड असतं, ॲक्वोरिन. तर ॲक्वोरिन हे काय करते की ज्यावेळी हीटच्या संपर्कात आला की त्याचा बिटरनेस वाढतो, आणि बिटरनेस वाढला की ते लवकर बिटर व्हायला लागतं, म्हणजे त्याची टेस्ट बदलायला लागते, कडवट लागायला लागतं. आणि कडवट झाला तुमचा हा सीताफळाचा घर मार्केटमध्ये घेतला, तर त्यासाठी स्प्रे ड्राईंग करणं, किंवा स्प्रे ड्राय म्हणजे त्याचं टेम्परेचर हे 180-280 दरम्यान असतं, म्हणजे 250. तर हे एवढ्या टेम्परेचरला गरम केलं की त्याचा बिटरनेस वाढतो.
म्हणून मी काय केलं होतं की मी एक असा हे केलं कोल्हापूरला असताना की फ्रीज डायिंग टेक्निक एका माणसाने फ्रीज डायिंग होतं आणि फ्रीज डायिंग केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला फ्रीज डाय केलेला पल्प त्याच्यामध्ये करता येऊ शकतो, तो तुम्हाला व्हॅक्युम पॅक करून तुम्हाला स्टोअर करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा सीताफळाचा पल्प करता येऊ शकतो. पण आता संपल ही तयार केलेली पावडर अशी ग्रेनिशची पावडर, पण ही मार्केटमध्ये अशी पावडरला काय कसं होतं की तयार केलं आता ग्रेनिश कलर आला याच्यामध्ये, पण हा टेम्परेचरशी ही झाल्यामुळे तसा कलर येतो. आता मिल्कशेक तयार करायची प्रोसेस ही दिली आहे. मिल्कशेकचं जनरल प्रोसेस आहे 10 ते 15 ग्राम होमोजिनाइज केला पल्प, 8 ते 9 ग्राम 9% साखर आणि मिल्क पाश्चराइज केलेली मिल्क, थंड केले हे सगळं मिल्क असं, हे मिल्क मध्ये सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे, मिक्सरला लावायचं, बाटल्या भरायच्या आणि थंड लेबलिंग, कुलिंग आणि स्टोरेज. तर ही जनरल प्रोसेस लो टेम्परेचर जरा करायची म्हणजे 10 ते 12 डिग्री सेल्सिअसला, कारण जास्त लो टेम्परेचरला केले की पिताना अडचण येऊ शकते, म्हणून ते 10 ते 12 डिग्री टेम्परेचर पाहिजे. आता ही तयार केलं श्रीखंड आहे, तयार केलं आईस्क्रीम आहे, तयार केलं मिल्कशेक. असे सीताफळाचा जास्तीत जास्त वापर हा मिल्क बेस्ड प्रॉडक्ट तयार करण्यासाठी. सीताफळाची रबडी देखील फार चांगली करता येते, ही सगळी तुम्हाला सीताफळाची रबडी करता येते. सीताफळाची रबडी करण्यासाठी ही एवढी इन्ग्रेडियंट्स आहेत. तुम्हाला एक फुल क्रीम मिल्क 1 लिटर, शुगर 2 चमचे, डाळिंब 1 चमचा, कचड्यावर 2 ते 3 ग्रॅम, अशी ही सगळं तयार केलेली मिल्क तुम्हाला सीताफळाची रबडी करायची. आता ही राजस्थानमध्ये जास्त चांगली मिळते रबडी. नंतर सीताफळ ही रबडी तयार करायची प्रोसेस दिली याच्यामध्ये. आता पुढचं फळ म्हणजे पपया. पपया देखील सीझन चालू आहे, पपया देखील बऱ्याच जणांना. पपयाच्या मध्ये पपयाची टुटी फ्रुटी करणे आणि पपयाची तुम्हाला जाम करणे, हा 2 प्रॉडक्ट चांगले करता येते पपयाचे. पपया दुसऱ्या प्रॉडक्टचा फार मार्केटमध्ये डिमांड नाही. अशा पद्धतीने हे निवडून घ्यायचे जाम तयार करायची. तर जाम तयार करण्यासाठी सफरचंद, आंबा, लिंबू, चिकू, पपई, अननस, स्ट्रॉबेरी अशा वेगवेगळ्या फळांचा आपला जाम तयार करता येतो. ज्या फळामध्ये पल्पचं प्रमाण चांगलं आहे त्या फळापासून जाम करणं स्विच करत जातं. कारण ते फळं धुवून घ्यायची, साल काढायची, रस पल्प काढायचा, साखर, सायट्रिक आम्ल, म्हणजे जर गोड फळं असतील तर तुम्हाला 700 ते 750 ते 800 ग्राम साखर वापरायची 1 किलो पल्पसाठी, जर फळं गोड असतील तर. जर त्यामध्ये 5 ते 8 ग्राम सायट्रिक ऍसिड वापरायचं जर फळं गोड असतील. म्हणजे फळं थोडेसे आंबट असतील त्या फळामध्ये एकाच एक साखर वापरायची. 1 किलो पल्प असेल तर 1 किलो साखर वापरायची आणि 2 ते 3 ग्राम सायट्रिक ऍसिड वापरायचं. अशा पद्धतीने तयार केलं. हे गरम करायचं 68 डिग्री बिक्स पर्यंत गरम करायचं. ते तुम्हाला टेस्ट सांगणार नाही पुढे कसं जाम तयार झालाय की नाही की ओळखायच्या काय टेस्ट आहे, त्या टेस्ट पुढे सांगतो तुम्हाला. ते बाटल्या काय करायचं तर तो तयार झाल्याच्या म्हणजे एन पॉईंट आल्यानंतर बाटल्या त्याच्यात रुंद तोंडाच्या बाटल्या असतात, त्या बाटल्यामध्ये भरायचा. बाटल्यात थंड झाल्यावर मेणाचं अल्युमिनियम फॉइल लावायचं, झाकण लावायचं. कुलिंग, लेबलिंग आणि स्टोरेज ही पपईची फळं अशी निवडून घेतलेत आपण. याच्यामध्ये काही पिकले काही कच्ची फळं, कारण कच्च्या आणि पिकले फळं निवडण्याचा उद्देश असा की याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये पिकल्या पपईमुळे त्याला पपईचा फ्लेवर येतो आणि कच्च्या पपईमध्ये पेक्टिन चांगलं असतं. म्हणजे पेक्टिन जे जाम सेट करण्यासाठी लागतं, पेक्टिन फार चांगलं महत्वाचं असतं. जॅम किंवा जेलीमध्ये शुगर बेस्ड प्रॉडक्ट्समध्ये जॅम करत असताना त्याच्यामध्ये पेक्टिन, शुगर आणि सायट्रिक ऍसिड ह्या तिघांचा ब्लेंड असल्याशिवाय तुमचा प्रॉडक्ट सेट होत नाही, तुमचा प्रॉडक्ट त्या क्वालिटीचे मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला काही कच्ची फळं, काही पिकलेली फळं वापरायची. तर ह्याची फळं निवडायची. निवडल्यानंतर फळं याच्या साली काढून घ्यायच्या. आता थोडीशी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलला दाखवले मी. तर ह्याची साल काढली, आतला बियांचा भाग वेळा काढून घ्यायचा. ही तुकडे केले दिसत विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल केले आमच्या. हे तयार केले तुकडे, हे पपईचे असे तयार केले तुकडे मिक्सरला लावायचे. मिक्सर लावून एक म्हणजे चाळणीतून गाळून घ्यायचे, हे असे चाळून घ्यायचे. गाळून घेतले की होमोजिनाइज झालेला घर, हा घर मिळतो तुम्हाला. आणि हा घर तयार झालेला घर साखरेमध्ये साखर टाकायची. याच्यामध्ये 1 किलो जर घर असेल तर 700 ते 750 ते 800 ग्राम साखर टाकायची, 5 ते 8 ग्राम सायट्रिक ऍसिड टाकायचं आणि उकळायचं. गरम करायचे. गरम कुठपर्यंत करायचं, त्याचं शीट अँड फ्लेक टेस्ट ही गरम करायची प्रोसेस चालू आहे. आता शीट अँड फ्लेक याला म्हणायचे जामचा तुकडा पडणे. ही पहिली परीक्षा, जामचा तुकडा पडणे. आता असा चमचा एका चमच्यामध्ये ते गरम होताना मटेरियल घ्यायचं, जाम घ्यायचं, तो असा थोडा चमचा थंड करायचा आणि थोडासा वाकडा करायचा. वाकडा करत असताना तुकडाच जर पडला, जर तुकडा पडला तर तो जाम तयार झालाय. जर तुकडा पडला नाही तर तो जाम म्हणजे फ्री असं जे कंटिन्युअसली लाईन एक तार आली तर जाम तयार झालेला नाही, हे लक्षात घ्यायचं. दुसरं टेस्ट म्हणजे हे असे ड्रॉप टेस्ट, ह्याला म्हणायचं गोळीबंद पाकाची परीक्षा. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हा गरम असले ते टाकायचे, ड्रॉप टाकल्यानंतर हा असा खाली बसला पाहिजे. तो विरघळता कामा नये. इकडच्या ह्याच्यामध्ये थोडं विरघळला दिसतोय, ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे असा ड्रॉप खाली बसलेला आहे, म्हणजेच तुमचा जाम तयार झालेला आहे. ही त्याची दुसरी टेस्ट. आणि पुढच्या टेस्ट मध्ये त्याचा ब्रिक्स, आता सगळ्याच ठिकाणी काही ब्रिक्स म्हणजे रिफ्रॅक्टोमीटर असत नाही, तर त्यावेळी तुम्हाला हा 2 टेस्टचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे त्याला कुठलीही मशीन लागत नाही, काही लागत नाही. हा तयार केलेला जाम हा अशा बाटल्या रुंद तोंड बाटल्यामध्ये भरायचा. बाटल्यामध्ये काय करायचं, बाटल्यामध्ये हे जास्त अंतर ठेवता कामा नये ह्याच्यामध्ये, कारण 2-2.5 सेंटीमीटरच्या पुढे अंतर गेले काय होते, ह्याच्यामध्ये एअर इनकॉर्पोरेट होते आणि एअर पॉकेट्स निर्माण होतात स्टोरेज मध्ये, आणि एअर पॉकेट झाले की ते तुमचा जाम खराब व्हायला लागतो. म्हणून तुमची ह्याच्यामधलं अंतर कमी पाहिजे, त्यात पातेला आणि तुमचे कडा.
हे तयार केलं जाम, हे तयार केलं पपईचं जाम तयार केलं, हे पपईचं जाम तयार केलं, तुम्हाला 6 महिन्यापर्यंत जाम व्यवस्थित राहता येऊ शकतो. याच्यामध्ये कलर चांगला हे मार्केटमध्ये चालू शकतो. थोडासा कलर बघा, याचा कलर थोडासा ही झालेला दिसतो कारण गरम केलेला असताना, त्यामुळे कलर त्याचा फेडिंग होतो. आता तयार केला पपईचा जाम. आता पपईची तुटी फुटी देखील करता येते. जशी आपण आवळ्याची कॅन्डी केली तशी प्रोसिजर सारखी, त्यामध्ये फार मोठा फरक नाही. अशी तुटी फुटी तयार करता येऊ शकते. ही तयार केली तुटी फुटी. नंतर आवळ्यापासून तुम्हाला हे तयार करायची प्रोसेस दिली तुटी फुटी करायची. जर पाहिजे तुम्ही नंतर आता सगळं काही वाचत बसणार, बऱ्याचशा स्लाइड्स आहेत त्यामुळे वाचत बसत नाही प्रत्येकी. नंतर गव्हाचं पेरूचं सीझन चालू आहे. पेरूचं देखील तुम्हाला बऱ्यापैकी प्रोसेस करता येऊ शकतं. पेरूची जेली सगळ्यात जास्त कमर्शियल म्हणजे ऍक्सेप्ट होणारा प्रोडक्ट म्हणजे पेरूची जेली, पेरूचं नेक्टर, पेरूचं शरबत. कार्बोनेटेड आर्टिस्ट करता येईल, जॅम आहे, ड्राय पावडर आहे, पेरू खंड आहे, जसा श्रीखंड करता येतो आपला तसा पेरू खंड म्हणजे श्रीखंडामध्ये पपईचा गर टाकायचा, तसा सीताफळाचा किंवा तुमचा पेरूचा गर टाकून तुम्हाला जसं की असं मिक्स फ्रूट श्रीखंड किंवा फ्रूट बेस्ड श्रीखंड करता येऊ शकतो. पावडर करता येते. ही मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारा पदार्थ म्हणजे जेली आणि तुमचं नेक्टर आणि आर्टिस्ट. कार्बोनेटेड आर्टिस्ट फार चांगलं होतं. तर हे जेली तयार करण्याची प्रोसेस दिली. पेरूची जेली करायचं तर पेरूची जेली ही एकाच एक पाणी टाकायचं. म्हणजे पेरूची जर तुम्ही अर्धवट पिकलेली फळं घ्यायची, कोण पिकलेली फळं घ्यायची नाही. स्वच्छ धुवायचे, तुकडे करायचे, तुकडे करून एकाच एक किंवा एकाच 2 पाणी टाकायचे, 2 ग्राम सायट्रिक ऍसिड टाकायचे आणि गरम करायचं. गरम केल्यानंतर मिक्सर हे फडक्यावर गरम केल्यानंतर काढून घ्यायचं मलमलच्या कपड्यातून आणि 10 ते 12 तास उभट भांड्यात ठेवायचं. त्याला डिकॅन करणं म्हणतो आपण. म्हणजे रसाचं सेडिमेंटेशन खाली होतं, पूर्ण पल्प खाली बसतो आणि रस वर निवळून रस वर येतो. आणि तो निवळलेला रस हा डिकॅन करून घ्यायचा. खालचं सेडिमेंटेशन न ब्रेक होता दुसऱ्या पातळीवर घ्यायचा आणि त्याला म्हणायचं डिकॅन्टिंग करून घेणे आणि रसाचे पेक्टिन परीक्षा करून घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये पेक्टिन परीक्षा केल्यानंतर त्याच्यामध्ये ही टाकायची. त्याला पेक्टिन परीक्षा करण्यासाठी जेल मीटर वापरला जातो. तर जेल मीटर तुम्हाला दाखवतो पुढे कसा येतो. त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि एंड पॉईंट पण गरम करायचे. गरम करत असताना रुंद तोंड जसं जाम भरला आपण तसं त्याची तयार झाले की नाही प्रोसेस तयार झाल्याची एकच टेस्ट आहे. त्याच्यामध्ये काय अशी ह्याला वेगळी टेस्ट नाही. त्या आपण जॅमसाठी जी टेस्ट वापरली तीच टेस्ट ह्याला वापरू शकतो आपण. अशी फळं निवडायची. ही त्याला थोडीशी पिकलेली फळे दिसतात पण शक्यतो कच्ची फळे निवडायची. कच्ची फळं निवडल्यानंतर अशी पेरूचे तुकडे करून घ्यायचे. तुकडे केल्यानंतर 1 किलो पाणी असेल तर म्हणजे 1 किलो ही पूर्ण तुकडे बुडतील आणि थोडंसं वर राहायचं पाणी म्हणजे 2 पाणी टाकायचं. 1 किलो असेल तर 2 किलो पाणी टाकायचं आणि हे 2 किलो पाणी टाकल्यानंतर गरम करायचं. हे गरम करताना एकदम पूर्ण गरम करून घ्यायचं, चांगलं एकदम सॉफ्ट होईपर्यंत. हे गरम करताना कंटिन्युअस कॉन्स्टंट स्टरिंग करायचं, हलवायचं. हलवल्यानंतर ते काय करायचं, ते मलमलच्या कापडातून गाळून घ्यायचं. गाळलेला हा तुम्हाला पूर्ण अर्क दिसतो काढलेला. हा काढलेला अर्क तुम्हाला ही वेगळा झाला आणि तो अर्क वेगळा झाला. आणि अर्काची परीक्षा करण्यासाठी त्याला म्हणायचं जेल मीटर. तर हा जेल मीटर असा ह्याच्यामध्ये धरला जातो. 3 बोटामध्ये धरायचा डाव्या हातामध्ये आणि खालच्या याला ही जी इथे येण दिसते ना याला असं करंगळ लावायचे आणि हा 3 बोटाने इथे धरायचा. धरल्यानंतर काय करायचं, जे ज्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस परीक्षा करायची हे याच्यात ओतायचं आणि ओतल्यानंतर काय करायचं, हे ते एक मिनिटासाठी करंगळ काढायचे आणि 1 मिनिटासाठी अलाउ टू रन. 1 मिनिटासाठी ते खाली जाऊ द्यायचं आणि 1 मिनिटानंतर त्याची बंद करायची. त्याची पातळी कुठेपर्यंत आली हे सांगायचं. त्याची पातळी असे एकदा बंद केले त्याचं 1 मिनिटानंतर त्याची कुठेपर्यंत लेवल आलेली. समजा त्याची लेवल येते 1.1 म्हणजे 1.25 किलो साखर टाकायची. जर इथे जवळ थांबले ह्याच्या दोन्ही मध्ये आले तर ज्याच्या जवळ आहे तेवढी साखर टाकायची. समजा ह्या 1च्या जवळ आली तर 1 किलो साखर टाकायची. 3/4 झालं तर 3/4 साखर. म्हणजे ज्याच्यामध्ये पेक्टिन जर चांगला आहे तर ज्याच्यामध्ये थोडंसं थिकनेस चांगला आहे त्याच्यामध्ये साखर जास्त लागते. ज्याच्यामध्ये आता जर तुम्ही त्याचा थिकनेस कमी असेल तर ते लवकर पास होईल. त्यासाठी 3/4 लागेल. म्हणजे ही अशी एक पेक्टिनची परीक्षा केली ह्याला जेल मीटर म्हणतात. तर हा जेल मीटर तुम्हाला पेक्टिन परीक्षा करायची. जनरली आपण पेरूमध्ये किंवा कवटामध्ये टाकतो एकाच एक साखर टाकायची. 1 किलो असेल मी जनरली काय करतो की 1 किलो पेरूची किंवा कवटाची जेली करताना हे अशा पद्धतीने काढलेल्या रसामध्ये एक्स्ट्रॅक्ट मध्ये 1 किलो सार असे 1 किलो घर असे 1 किलो जर तुमचा एक्स्ट्रॅक्ट निघाला असेल तर 1 किलो साखर टाकायची आणि 2 ते 3 ग्रॅम सायट्रिक ऍसिड टाकायची आणि गरम करायची. हे गरम केल्यानंतर तुम्हाला 90% जेली तुम्हाला परफेक्ट जेली मिळते. अशा पद्धतीने टाकायचं, गरम करायचं, एंड पॉईंट पर्यंत गरम करायचं. गरम केलं हा एक तुम्हाला रिफ्रॅक्टमेंटचा वापर करता येऊ शकतो. म्हणजे जेली करण्यासाठी तुम्हाला त्याचा ब्रेक्स हा 65 ते 66च्या पुढे पाहिजे आणि ते 66 डिग्री ब्रेक्स आले की तुमची जेली तयार झाली असं समजायचं. ड्रॉप टेस्ट, शीट आणि फ्लॅट टेस्ट म्हणजे तुकड्यात पडण्याचा मग सांगितलं मी असा हा तुकडा पडायला लागतो. हे तुकड्यात पडण्याची दिसते तुम्हाला. असा वाकडा केल्यानंतर चमच्यात घ्यायचे, थोडं थंड करायचे. थंड केल्यानंतर थोडे तुकडे पडले की ते जेली तयार झाले.
इव्हन जर परफेक्ट सेट झाली जेली तुम्हाला लक्षात येते. इव्हन ड्रॉप टेस्ट देखील आपल्याला ओळखता येते. हे म्हणजे अशी कट करून म्हणजे पॉलिथिन म्हणजे पेपरमध्ये जर रॅप केली तर तुम्हाला अशी जेली तुम्हाला करून ठेवता येते वर्षभर जेली. त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेली जेली अशी तुम्हाला पेरूची जेली करता येते. इव्हन कवठाची जेली करता येते. पेरूचा स्क्वॅश देखील करता येते. पेरूची शरबत, पेरूचा ओरिजिन चांगला फ्लेवर असल्यामुळे तुम्ही गरम जरी केलं तरी पेरूचा फ्लेवर तो हे होत नाही, रिटेन चांगला होतो. त्यासाठी 1 किलो 1 किलो 1.4 किलो साखर टाकायची, 1400 ग्राम साखर टाकायची, सायट्रिक ऍसिड 27 ग्राम, पोटॅशियम मेटाबॉलिझम 0.7 ग्राम आणि 600 ml वॉटर एवढं टाकले की तुम्हाला स्क्वॅश तयार होतो. हे जनरल सांगतो. पण हे करत असताना तुम्हाला ज्यावेळी कमर्शियल करायला लागतं याच्यामध्ये तुम्हाला अगोदर त्या ओरिजिनल फळामध्ये किती आहे, पल्पमध्ये किती आहे, हे सायट्रिक ऍसिड आणि शुगर याच्या बेसवर तुम्हाला ही साखर नंतर टाकावी लागते, त्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. नंतर हे तयार केलं शरबत आहे. हे तयार केल्या पल्पमध्ये 1 किलो असेल साखर 1.3 सायट्रिक ऍसिड आणि 7.7 किलो पाणी एवढं टाकलं की तुम्हाला पेरूचे शरबत तयार होतं. हे तयार केलेलं शरबत आता पेरूचा रेड फ्लेश गावा म्हणजे रेड फ्लेश गावाचं तुम्हाला शरबत करण्यासाठी कसं पेरूचा आपण सरदार किंवा हे जे काही व्हाईट फ्लेश व्हरायटीज आहेत तर यापासून तुम्हाला शरबत करता येतं, पण त्याचा कलर हा व्हाईट राहतो. परंतु जर तुम्ही रेड फ्लेश वापरला तर त्याचा कलर थोडासा वेगळा म्हणजे ही पिंकिश कलर येतो, रेडिश कलर त्याचा येतो आणि तो तुम्हाला मार्केटमध्ये ग्राहकाला जास्त अपील करतो. तर हे तुम्हाला पिंक फ्लेशचे देखील प्रोसेसिंगसाठी वापरता येऊ शकते. आता हे तयार केलेल्या गव्हाच्या वाळलेले तुकडे. नंतर दुसरं फळ म्हणजे पोमोग्रेनेट. पोमोग्रेनेट पासून तुम्हाला प्रोसेस मिनिमल प्रोसेस आहे, ज्यूस आहे, आरटीएस आहे, वाईन आहे, कार्बन आरटीएस आहे, अनारदाना आहे, अनार रब आहे, जेली. अनार रब म्हणजेच अनार जेली देखील म्हटलं जातं त्याला, पण तुम्हाला याच्यामध्ये जे वरून पेक्टिन टाकायची गरज लागते. तर अनार रब आणि अनार जेली म्हणजे एकच प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये वेगळा हे नाही. याला पोमोग्रेनेट स्प्रेड देखील म्हटलं जातं. तर हे डाळीमध्ये दाणे काढायचं मशीन आहे, हँड ऑपरेटेड मशीन आहे, इफेक्ट लोण्याचं मशीन आहे. हे आपल्या देखील विद्यापीठानं मशीन काढलं आहे. हे मशीन पोमोग्रेनेट अरिल एक्स्ट्रॅक्टर आपल्या विद्यापीठानं काढलेलं आहे. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट याचा देखील वापर करता येऊन डाळिंबाचे दाणे वेगळे करता येऊ शकतात. तर हे मिनिमल प्रोसेस म्हणजे मिनिमम म्हणजे कमीत कमी प्रक्रिया केलेलं म्हणजे रेडी टू इट अशा पद्धतीचे तुम्हाला हे दाणे हे करून हे करता स्टोअर करता येऊ शकतात. ते आता वॉशिंग करणं, कटिंग करणं, रिमूव्ह सीड्स आपण काढलं मग मशीनचा वापर करता येऊ शकतं. डिफरंट सोडियम हायपोक्लोराइडच्या द्रावणामध्ये 100 ppm मध्ये 5 ह्याच्यामध्ये तुम्हाला जे हे होतं ब्राउनिंग किंवा त्याचे जे हे तुम्हाला हे करायचं म्हणलं मायक्रोवेव्ह जर ग्रोथ स्टॉप करायची म्हणलं तर याचा वापर सोडियम हायपोक्लोराइडचं काम करतं. डिपिंग ॲस्कॉर्बिक ऍसिड त्याचं कलर रिटेन्शन चांगलं होतं. म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणून ॲस्कॉर्बिक काम करतं. त्याचं 30 सेकंदासाठी ते पॅकिंग प्लास्टिक कंटेनर्स आणि स्टोरेज रेफ्रिजरेटर स्टोरेज 5 डिग्री सेल्सिअसला किंवा -1 डिग्री सेल्सिअस 16 दिवसापर्यंत राहता येईल असं सांगतं रिसर्च सांगतं. तर हे पोमोग्रेनेट्स आरेज आपल्याला तुम्हाला रेडी टू ईट असे पोमोग्रेनेट आरेज पॅक करता येऊन विकता येऊ शकतात. तर ही पोमोग्रेनेट आरेज मिनिमली प्रोसेस आरेज. तर अनारदाना देखील तर आपण चांगल्या पद्धतीचा अनार जे फळ मार्केटमध्ये विकले जाऊ शकत नाही किंवा जे फळ तडकलेली, फुटलेली, दबलेली अशी फळं तुम्हाला अनारदाना तयार करायला वापरता येऊ शकतात. अनारदाना म्हणजे जसं आपण बेदाना करतो किंवा रेजन्स करतो त्याच्या पद्धतीचा हा डाळिंबापासून वाळलेल्या डाळिंबापासून दाण्यापासून केलेला प्रोडक्ट म्हणजे अनारदाना. तर अनारदाना हा जनरली 5% सायट्रिक ऍसिड लावलं जातं त्याला आणि त्यामुळे हा सोरिंग एजंट म्हणजे जसं आपण चिंच किंवा आमचूर वापरतो त्याच्याऐवजी हा अनारदाना वापरता येऊ शकतो. तर ही अनारदाना आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना करून दाखवले मी. पोमोग्रेनेट आरेज काढले, सायट्रिक ऍसिड आहे, फक्त लावायचं त्याला काही करायचं नाही, फक्त जस्ट लावायचं आणि ड्राय करायचं. थोडंसं फळं काढल्यानंतर तुझी हे करून घ्यायची कारण ह्याला पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर थोडंसं पार्शल ड्राय करायचं, नंतर मग ट्रे ड्रायला टाकायचं ते आणि ट्रे ड्रायला टाकल्यानंतर हे असे तुम्हाला अनारदाना हे करता येतो. तर हे अनारदाना तुम्हाला डाळिंबापासून करता येतो. हे अनारदाना मार्केटमध्ये देखील ह्याला मसाला लावले की तुमचा अनारदाना तयार होतो. किंवा कार्बोनेटेड आरटीएस देखील करता येतं. ही कार्बोनेटेड आरटीएस केलं या डाळिंबाचं सिरप आहे. त्याच्यामध्ये साखर टाकली की तुम्ही 65% वर टाकलं साखर घेतो तो झाला सिरप. तर हे कार्बन ह्याचं एक वाईन देखील करता येऊ शकते डाळिंबाची. पण डाळिंबाच्या वाईनला चांगलं हे मार्केट पण जे फळ मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात अशा फळाचा वापर करून तुम्हाला डाळिंबाची वाईन करता येऊ शकते. आणि 1 किलो डाळिंबापासून तुम्हाला 400 ml वाईन मिळू शकते. तर पोमोग्रेनेट स्प्रेड का पोमोग्रेनेट अनार रब म्हणलं जातं त्याला. तर हे भाजीपाला आता हे झाले फळांचे तुम्हाला या सीझन मध्ये येणार तेवढे मी फळांचं हे केलं. आता भाजीपाल्यांचे देखील बऱ्यापैकी प्रोसेसिंग करता येऊ शकतं आणि सगळ्यात जास्त प्रोडक्ट्स मग आपला भाजीपाल्यापासून करता येतात म्हणजे टोमॅटोचा रस काढायचं हे माझं पीएचडीचं काम आहे. तर हे टोमॅटोचा रस काढायचं, ते फळांची निवड करायची, स्वच्छ तुकडे करायचे, रसामध्ये शिजवायचे, 1 म्हणजे चाळणीतून गाळून घ्यायचे किंवा स्क्रू टाईप पल्परमधून काढून घ्यायचा. नंतर रस पाश्चराइज करायचा 15 ते 20 मिनिटं 70 सेल्सिअसला निर्जंतुक बाटल्यामध्ये भरायच्या, बाटल्या हवा बंद करायच्या, बाटल्या पाश्चराइज करायच्या, परत बाटल्या थंड करून लेबल लावून स्टोअर करायच्या.
थंड जागी स्टोअर करायचा. तर हे टोमॅटो झाला, हा तयार केलेला टोमॅटोचा रस झाला किंवा त्याला पल्प झाला. पण तुम्हाला जर केचप करायचं म्हणलं तर केचपसाठी तुम्हाला हे एवढे इन्ग्रेडियंट्स वापरावे लागतात. टोमॅटोचा रस आहे, चिरलेला कांदा, बारीक लसूण आहे, जिरे, वेलची, काळी मिरी समप्रमाणात घेऊन त्याची केलेली पावडर ती 1.2 म्हणजे 3 किलोसाठी हे सगळं ही जे टोमॅटोचा रस जर 3 किलो असेल तर हे एवढे इन्ग्रेडियंट्स वापरायचे आणि तुम्हाला ही टोमॅटोचा केचप तयार करायचे. ही रसामध्ये साखर टाकायची, 1/3 साखर टाकायची आणि हे सगळे मसाले काय करायचे, मसाले सगळे एका फडक्यात बांधायचे आणि तुमचं आलं जर आलं वापर आल्याची नंतर लसूण आणि कांदा ही एका फडक्यात बांधायचे आणि उरलेले मसाले सगळे एका फडक्यात बांधायचे नाही. ही पुरचुंडी काय करायची त्या रसामध्ये गरम करायला सोडायची आणि ही तुम्हाला याच्यात लक्षात ही अशी टोमॅटोची फळे निवडून घ्यायची. हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून हे सगळे काय करायचे, लसूण आणि कांदा फक्त वेगळा ह्याच्यात बांधायचा आणि ही सगळी पावडर करून घ्यायची आणि ही पावडर एका फडक्यात बांधायची किंवा अशी फळं ब्लांच करून घ्यायची. किंवा आमच्या रसामध्ये 2 पद्धतीनं टोमॅटो रस काढला जातो. आता मी हे पद्धतीने वापरलंय की ही फळं तुमची ब्लांच केलेली फळं आहे. ब्लांच केल्यानंतर त्याची ही काढली फळं बघा, ही सगळं ब्लांच केलेली फळं ह्याच्या साली वेगळ्या करायच्या. ही साली वेगळ्या केला नंतर ही जो काढला रस आहे तो मिक्सरला लावायचा आणि ह्याचा 1 मिनिट चाळणीतून गाळून घ्यायचा, स्क्वीज केलेला किंवा फडक्यातून गाळून घ्यायचा. ही स्क्वीज केलेला टोमॅटोचा रस ही तयार केलेला रस आहे. याच्यामध्ये ह्या फडक्यामध्ये किंवा एका फडक्यामध्ये इकडच्या बाजूला 2 पुरचुंड्या बांधलेत. एका पुरचुंडीमध्ये कांदा लसूण आणि आलं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये पावडर टाकून मध्ये दाबत राहायचं आणि गरम करायचं. कुठपर्यंत गरम करायचे, त्याचा एंड पॉईंट येईपर्यंत गरम करायचं. आणि याचा एंड पॉईंट कसा ओळखायचा, त्याची व्हॉल्यूम माहिती 1/3 पर्यंत आलं पाहिजे. हा एक. दुसरा म्हणजे त्याचा ब्रेक्स हा 28च्या दरम्यान म्हणजे 28 डिग्री ब्रेकच्या दरम्यान त्याचा ब्रेक्स आला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे त्याची जसं आपण गोळीबंद पाकाची परीक्षा करतो तशी त्याला ब्लॉटिंग पेपर टेस्ट म्हणतात. ब्लॉटिंग पेपर टेस्ट म्हणजे काय असतं की याचा जो गरम असला एक ड्रॉप घ्यायचा, तो ड्रॉप एका कागदावर टाकायचा, एका प्लेटमध्ये टाकायचा आणि प्लेट थोडीशी वाकडी करायची आणि प्लेट वाकडी केल्यानंतर तो ड्रॉप आयाचा खाली होईल. त्याला पाणी सुटता कामा नये त्या ड्रॉपला. जर पाणी सुटला आणि तो वरवळ खाली जरी केला तर तुमचा अजून तुमची केचप तयार झाला नाही असं लक्षात घ्यायचं. जर ड्रॉप असा खाली जर गेला तर म्हणजे त्याला न पाणी सुटता तर तो तुमची केचप तयार झाला असं ओळखायचा. केचप आणि सॉस मध्ये फरक आहे. केचप हा थोडासा तुमचा हे असतो कमी गोड असतो आणि सॉस हा थोडासा जास्त गोड असतो. त्याच्यामध्ये मसाले जास्त असतात. याच्यामध्ये केचप मध्ये 28 असतो आणि सॉस मध्ये 30च्या दरम्यान टेस्ट असतो आणि मसाले थोडेसे केचप मध्ये कमी असतात आणि सॉस मध्ये मसाले जास्त असतात. हा दोन्ही मधला फरक आहे. प्रोसिजर सेम, त्याच्यामध्ये काही फरक नाही. तर ही तयार केला एन पॉईंट सोडियम म्हणजे 350 ppm वापरायचं एन पॉईंटला आल्यानंतर आणि हे तयार करून अशा बाटल्यामध्ये भरून घ्यायचा. बाटल्या तयार केलेल्या बाटल्यामध्ये टोमॅटो केचप असा भरून घ्यायचा. टोमॅटोची पेस्ट, टोमॅटोचा मार्केट सगळ्यात जास्त जर हा म्हणजे टोमॅटो पासून तयार म्हणजे केचप सॉस किंवा टोमॅटोची पेस्ट सगळ्या हॉटेलमध्ये किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये वापरली जाते. तर टोमॅटो पेस्ट मार्केटमध्ये मिळते. टोमॅटो पेस्ट करायला म्हणजे ज्याचा डिग्री ब्रिक्स 14 डिग्री ब्रिक्स त्याचा TS आहे, त्याला म्हणायचं पेस्ट प्युरी, याला म्हणायचं प्युरी आणि पेस्टचा TS 24च्या दरम्यान असतो. म्हणजे याच्यामध्ये साखर न टाकता कॉन्सन्ट्रेट केलेला टोमॅटोचा गर, त्याला म्हणायचं पेस्ट प्युरी. हे गरम असताना बाटल्यामध्ये भरायच्या, बाटल्या हवा बंद करायच्या, बाटल्या पाश्चराइज करायच्या, थंड करणे, लेबलिंग करणे आणि कोरड्या जागी साठवणे. माझं PhDचं काम आहे. हे माझं सगळं PhDचं काम केलं. हे सगळं प्रोसेस म्हणजे प्युरी टोमॅटो प्युरी करून साठवले आणि हे आपला कमीत कमी 6 महिने साठवता येते. तर वेगवेगळ्या व्हरायटीज मी ट्राय केल्या आणि 6 महिन्यापर्यंत आपल्याला साठवता येतं. तर हे तयार केलेलं आपला टोमॅटोची प्युरी. तर हे टोमॅटो सूप देखील आपला करता येतो. टोमॅटो सूप आपण सगळ्यात जास्त केले की टोमॅटो सूप पितो. टोमॅटो सूप मध्ये का पिण्याचं कारण काय असतं की त्याच्यामध्ये ॲपेटायझर म्हणून काम करतं. तर हे ॲपेटायझर का काम करतं की याच्यामध्ये असणारे ऑर्गॅनिक ऍसिड 10 ते 12 प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड असतात टोमॅटोमध्ये आणि हे टोमॅटो असलेल्या ऑर्गॅनिक आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर इट हेल्प्स इन सिक्रेशन ऑफ द डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. म्हणजे सिक्रेशन एन्झाइम्स डायजेस्टिव्हसाठी जे गरजेचे लागणारे एन्झाइम्स हे एन्झाइम सिक्रेशनचं काम हे करतो टोमॅटो करतं. म्हणून टोमॅटो सूप म्हणून वापर केला जातो. त्यामध्ये पाणी 350 ml, कांदा 15 ग्रॅम, स्टार्च 4 ग्रॅम, मीठ 18 ग्रॅम, लोणी 20 ग्रॅम, साखर 20 ग्रॅम, लसूण हे सगळे याच्यात फडक्यात बांधायचे आणि हे सगळी ठेवून दिले, गरम करून ठेवले. एका याच्यामध्ये फडक्यात बांधायचे, रस्सा सोडायची, शिल्लक ठेवल्या रसामध्ये स्टार्च लोणी वापरून पेस्ट करायची, साखर मीठ टाकून 5 मिनिटं गरम करायचे, निर्जन आपल्या बाटल्यामध्ये भरायच्या, बाटल्या हवा बंद करायच्या. ही प्रोसिजर सारखीच आहे. ही फक्त सूप तयार करायची प्रोसेस आहे. कलिंगडाचे देखील तुम्हाला रस काढून करता येतो, कलिंगडाचे लोणचं देखील करता येतं, पण ह्याला मार्केटमध्ये फार नाही. तर खरबूजा देखील करता येते. खरबूजा तुम्हाला हे रस काढता येतो, पल्प करून स्टोअर करता येऊ शकतो. खरबूजाचं मिल्कशेक फार चांगलं होतं. ही मिल्कशेक साठी गरम केलेलं दूध आहे, साखर आहे आणि फळांचं गर हे एवढं 100 ग्रॅम पासून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ही तयार करता येते, मिल्कशेक तयार करता येतं.
तर गाजराचा देखील मुरंबा करता येतो. जसा आपण आवळ्याचा केला किंवा आंब्याचा मुरंबा करता येतो, तसा तुम्हाला गाजराचा देखील गाजराचा प्रिझर्व म्हणतो आपण त्याला. तर प्रिझर्व म्हणजे कॅन्डी टाईपच आहे, त्याच्यामध्ये फार हे नाही, कॅन्डी सारखाच प्रोसेस प्रॉडक्ट गाजराचा. गाजराचा हलवा सगळ्यांना माहित आहे. गाजराचं हे सगळे ड्राईंग फळ वाळवण्यासाठी जे प्रोसेस दिले, हे सगळे प्रोसेस याच्यामध्ये चार्टमध्ये दिले मी सगळे. सफरचंद, द्राक्ष, केळी, आंबा आणि अननस यासाठी काय करावं लागतं, तर फळाची पूर्व तयारी, फळाची प्राथमिक प्रक्रिया, त्याला काय गंधकाची धुरी द्यायची का, दिली तरी चालते, नाही दिली पण गंधकाची धुरी दिल्यामुळे काय होतं की त्याचा कलर चांगला येतो. ड्रायर मध्ये टेम्परेचर 55 ते 60 डिग्री, सफरचंद 70 एका म्हणजे 55 डिग्री सेल्सिअसच्या पुढे शक्यतो टेम्परेचर जाऊ द्यायचे नाही, कारण जर 55च्या पुढे गेलं तर त्याचा प्रॉडक्ट हा थोडासा ब्लॅकिश कलर लागेल, ब्राऊन कलर यायला लागतो आणि त्याचे पावडर चांगल्या क्वालिटीची मिळत नाही. अंतिम कालावधी आणि रिकव्हरी पर्सेंट म्हणजे किती लागतो, समजा केळी जर केलं तर तुम्हाला पिकलेल्या केळीपासून 1 किलो केळीपासून 1 किलो केळीपासून तुम्हाला 140 ग्राम एवढं मिळतं, म्हणजे पर्सेंट रिकव्हरी याच्यामध्ये दिले आहे. हे रिकव्हरी याच्यामध्ये प्रत्येक भाजीपाल्याचे फळांचे भाजीपाल्याचे दिले. आता सगळं टेबल काय वाचत बसत नाही मी, गरज वाटलं तर हे आपला करता येऊ शकतं. पालेभाजी देखील, पालेभाज्यामध्ये काय असते, पालेभाजी तुम्हाला जास्तीत जास्त 1 किलो जर पावडर करायची म्हणलं तर जवळजवळ 18 ते 20 किलो म्हणजे फ्रेश भाजी लागते. तर तसे तुम्हाला हे अशी हे करता येते. समजा कांदा, मेथी, पाला 20 ते 22 म्हणजे 22 किलो मेथीपासून का पालकपासून 1 किलो पावडर मिळते. कढीपाल्यापासून 22 किलो पासून तुम्हाला 1 किलो पावडर मिळते. तर असे तुम्हाला जर कढीपाल्याची पावडर, मेथी, पालक ह्याची पावडर करायची असेल तर तुम्हाला ही एवढी प्रक्रिया करावी लागते. 1% मीठ, 0.1% सायट्रिक आम्ल, 0.1% मॅग्नेशियम ऑक्साईड, 0.1% सोडियम कार्बोनेट, 0.1% KMS याच्या द्रावणामध्ये 30 सेकंद फक्त ब्लांचिंग करायचं. हे ब्लांचिंग केल्यामुळे काय होते, कलर रिटेन्शन चांगलं होतं. म्हणजे जेवढ्या पालेभाजी, मेथी, पालक, कोथिंबीर, कढीपाला हे सगळं तुम्हाला याच्यासाठी वापरता येऊ शकतं. कलर रिटेन्शन चांगलं होतं याच्यामुळे. तर कांद्याचे देखील फ्लेक्स करायची प्रोसेस दिली, याच्यामध्ये कांद्याचे तुकडे करायचे, ते स्लायसिंग करायचे, 2% मिठाचे द्रावण 2 तास बुडवायचे, पाणी निथळून घेऊन चकत्या वेगळा करणे, वेगळ्या केल्यानंतर ते ड्राय करणे आणि हे ड्राय केले, फ्लेक्स आणि पावडर ही जर तुम्ही फ्लेक्स ड्राय केले, फुले सफेदची व्हरायटी आमची विद्यापीठाची, तर ही पावडर आहे आणि ही त्याच्या फ्लेक्स केली. आता फुले सफेद आणि फुले सुवर्ण देखील वापरता येऊ शकते, कारण काय असतं की याच्यामध्ये टेस्ट चांगला असतो. आपला हा रेग्युलर कांदा असतो त्याच्या टेस्टचा फार टेस्ट असत नाही, त्यामुळे तुम्हाला हॅलो सर, दिसतंय का, ऐकायला येते का सर? हा येते सर, येते स्टार्ट. हा, आता पालक पावडर अशी तुम्हाला पालकाच्या पानाची पावडर, पालकापासून पावडर करता येते. इव्हन करेली पावडर करता येते. इव्हन ड्राय ओकरा म्हणजे भेंडी देखील वाळवून अशी करता येऊ शकते. ज्या ठिकाणी ज्यावेळी भेंडीचा रेट एकदम पडतो त्यावेळी तुम्हाला ड्राय केलेली भेंडी वापरता येऊ शकते. इव्हन ड्राय केलेलं क्लस्टर बीन म्हणजे गवारीची शेंग अशी वाळून तुम्हाला ठेवता येऊ शकते. भाजीपाल्यामध्ये ड्रायिंगला फार चांगला स्कोप आहे, तरी तुम्हाला अशी भाजीपाल्याची ड्रायिंग करता येतं. आणि यासाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स, काही मशीन, हे बारीक बारीक मशीन लागतात, हे तुम्हाला होम स्केलसाठी लागणार ह्या मशीन मी सांगतोय. जास्त कमर्शियल स्केल का जी लार्ज स्केलला त्या मशीन वेगळ्या असतात थोड्याशा, पण बेसिक प्रिन्सिपल सारखेच आहे. बेसिक प्रिन्सिपल सारखेच आहे. हॅलो, हा, ह्या मशीन दिसाल, हा आम्हाला शेडिंग मशीन आहे, आवळा बॉइलिंग मशीन आहे, हायड्रोलिक ज्यूस प्रेस आहे, ब्लांचर, अशा वेगवेगळ्या मशीन लागतात. ती बेबी प्लपर आहे, स्क्रू टाईप पल्पर, होम ट्रेडर आहे, आवळा ब्रेकर, बास्केट प्रेस, हायड्रोलिक बास्केट प्रेस, नंतर क्राउन कॅपिंग मशीन, कार्बोनेशन मशीन, कॅन एक्झॉस्टर, कार्बोनेशन मशीन, बॉटल सीलर, हे छोटे छोटे मशीन लागतात. मग याच्यामध्ये पायनॅपल रिमोव्हर, कोर रिमोव्हर, नंतर कॅन ओपनर, पिटिंग नाईफ, कटिंग नाईफ, सीड मोव्हर, असे वेगवेगळे छोटे छोटे इक्विपमेंट्स याच्यासाठी लागतात. हे सगळे थर्मामीटर, जेल मीटर, ब्रिक्स हायड्रोमीटर आणि सॅलिनोमीटर. हे सॅलिनोमीटर हा जनरल कॅनिंगसाठी वापरला जातो. ब्रिक्स हायड्रोमीटर तुम्हाला रिफाईंड फ्रुटमीटरच्या ऐवजी हे वापरता येऊ शकतो. जेल मीटरसाठी आपण साखर किती टाकायची हे सांगता, आणि हे आपलं थर्मामीटर टेम्परेचर मोजतं, म्हणजे टेम्परेचर किती टेम्परेचरला गरम करायचे हे सांगतं. हे सगळे छोटे छोटे मशीन्स आहे, जास्त वापरले जाणाऱ्या मशीन्स आहेत हे सगळ्या. नंतर हे लागणारे छोटे छोटे इक्विपमेंट्स, हे सगळं तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये लागतात, हे तुमच्याकडे पाहिजेच. तर अशा पद्धतीने हे तयार केले बाय प्रोडक्ट. मी तयार केलेले, समजा हा प्रोडक्ट तयार केल्यानंतर जे काही वेस्ट निघतात त्या वेस्ट पासून तुम्हाला हे असे प्रोडक्ट्स करता येऊ शकतात. आता प्रत्येक सिट्रस पासून काय करता येईल, मँगोचं आहे, नंतर मँगो पील पासून व्हिनेगर करता येतं, पपयापासून पॅटर्न करता येतं, पायनॅपलचं लॅटेक्स आहे, फायबर्स आहे, नंतर कलर, नॅचरल कलर काढता येतो, मन्ना पील्स फायबर करता येतं, पेपर करता येतं, क्लॉथ करता येतं, बनाचे शेड्यूल स्टॅम्प पासून.
पोमोनेटचे तुम्हाला सुपारी करता येते, चूर्ण करता येते, जामून ज्यूस म्हणून पावडर आहे बरं, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स बाय प्रोडक्ट युटिलायझेशन करता येतं. इव्हन तुमच्या रेग्युलेटिंग बॉडीज आहे, हे एवढे सगळे रेग्युलेटिंग बॉडी हे सगळे तुम्हाला करता येतात. आणि हे सगळे FSS आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, याची 2006 साली ऍक्ट पास झाला. ऍक्टनुसार तुम्हाला हे सगळे एकत्र आणले गेले आणि ह्याची लायसन घ्यावी लागतं तुम्हाला. आणि लायसन घेण्यासाठी हे सगळे एवढे फॉर्म भरावे लागतात. आणि हे फॉर्म भरल्यानंतर म्हणजे कुठल्या योजना योजना ह्याच्यामध्ये दिलेले, तर राष्ट्रीय बागवानी मंडळ योजना ह्याचा पत्ता ते दिले सगळ्या ह्याच्यामध्ये. नंतर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्र्याला 25 ते 25% फी मिळते, सबसिडी मिळते, किंवा 50 लाखापर्यंत अनुदान मिळतं. किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम वेगवेगळ्या संस्थामार्फत वेगवेगळ्या याच्या मार्फत सबसिडी दिली जाऊ शकते, अर्थसहाय्य दिलं जाऊ शकतं. तर ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं एखाद्या समजा राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आहे ना, 1 लाख ते 10 लाखापर्यंत अनुदान, 25% म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक स्कीमचे वेगवेगळ्या क्रायटेरिया त्याच्यानुसार मिळतात. आणि हे लायसन घेण्यासाठी तुम्हाला कुठल्या लायसनचे हे दिले याच्यामध्ये, ऍज पर लायसन गिव्हन बाय द FPO फूड प्रॉडक्ट ऑर्डर 1955 लागला जाता. हा ऍक्ट सध्या मर्ज झाला FSI मध्ये. तर त्यानुसार तुम्हाला 5 प्रकारचे जे कॅटेगरायझेशन दिले प्रोसेसिंग युनिटचे, स्मॉल होम स्केल, कॉटेज स्केल, स्मॉल स्केल A, स्मॉल स्केल B आणि लार्ज स्केल, या 5 कॅटेगरीमध्ये तुमचं युनिट बसताना आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त होम स्केल मध्ये युनिट्स आहे. म्हणजे स्मॉल स्केल मध्ये जे असते ह्याच्यामध्ये आपले सगळ्यात जास्त होम स्केलवर जास्त असतात. स्मॉल स्केल मध्ये थोडीशी येते, पण लार्ज स्केल मध्ये आपल्या भारतामध्ये फार युनिट नाहीत, गव्हर्नमेंट तर नाही त्याची. तर हे अशा पद्धतीनं आपलं फळ प्रक्रिया आणि त्याचं महत्व, त्याची आणि गरज काय, हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर हा विषय तसा मोठा आहे, एका तासामध्ये संपूर्ण मलाही माहिती आहे, एका तासामध्ये तुम्हाला सगळ्याचे ह्याला समजणार. पण याच्यामध्ये जर समजा काही वाटलं एखाद्याला मला करायचं आहे काय, तर तुम्ही मला फोन नंबर मी सरांना शेअर केलाय, फोन नंबर वाटल्यास फोन नंबर लिहून घेता ते चालू शकतो. सर कारंडे सर. हा सर. हा, तर ह्याला फोन नंबर शेअर करा माझा, त्यांना काही अडचण आली किंवा काही विचारायचं म्हणलं तर ते मला विचारू शकतात. नक्की. आता समजा तर ह्यांचं काही समजा शंका वगैरे असतील किंवा आता जर काही विचार असेल तर विचारू शकता. तुमच्या काही शंकांचा मी प्रयत्न करेन. काही शंकांचं काही मला जमेल असं नाही, पण काही प्रयत्न तर निश्चित करू शकतो मी. सांगा, काही शंका असेल तर विचारू शकता. सर एक क्वेश्चन आलेला आहे चॅट बॉक्स मध्ये, अमोल मेहतर आहेत. तर ते म्हणतात की आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रक्रिया युनिट्स याचे प्रशिक्षण कधी असते व संपर्क नंबर मिळावा. तर कारण सर का नाही, प्रोसेसिंग त्यांचं एक आपलं म्हणजे फळं भाजीपाला प्रक्रियेचं एक युनिट का नाही, फूड सायन्स डिपार्टमेंटला आपले UD चव्हाण सर घेतात. तर त्यांच्याकडे जरा युनिट त्यांची चौकशी करायला पाहिजे, त्यांचं युनिट कधी म्हणजे ते कधी सुरू करणार आहे ते. कारण जनरली कसं ज्यावेळी फळांचा सीझन सुरू होतो, मेजर फळं असतात, तर त्यावेळी त्यांचं जनरली ते चालू असतं ट्रेनिंग. ते जरा ह्यांचा UD चव्हाण सरांचा नंबर वाटल्यास शेअर करा. तुमच्याकडे आहे का नंबर सरांचा? कुठला सरांचा सर? UD चव्हाण सर, आपलं हेड डिपार्टमेंट ऑफ फूड सायन्स. ओके तर त्यांचा नंबर हे करा, म्हणजे ते जास्त सांगू शकतात, कारण ते ऑर्गनाईज करतात ना ट्रेनिंग. हो सर. अजून आणि काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता शेतकरी म्हणून. दीपक सर विचारा, प्रश्न विचारला तर म्हणजे मला हॅलो. बोला सर. नमस्कार सर. मला एक प्रश्न विचारायचा होता की हे जे आपण फळांची जॅम बनवतो किंवा जेली, स्क्वॅश वगैरे आहे, तर त्या याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात त्याला नॉन केमिकल असा काही पर्याय आहे का? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, प्रिझर्वेटिव्ह वापरायचे म्हणजे ज्यावेळी आपण जे 100 ppm किंवा 200-300 ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन एका म्हणजे किलो मध्ये किती मिलीग्राम टाकायचं त्याच्यानुसार ते ठरतं. एक म्हणजे पार्ट्स पर मिलियन 1 मिलीग्राम एका किलो मध्ये डिझॉल्व्ह केला तर 1 ppm होतं ते. मग आपण हे अतिशय कमी म्हणजे आपले FSI जे स्टँडर्ड ठरवून दिले की त्याच्या खाली असते ती लेवल. आणि ह्याचा प्रिझर्वेटिव्ह वापरलं तर नाही तरी चालू शकतं बघा, परंतु काय होतं की तुमची तयार करत असताना कुठेतरी हायजीन पाळलं जात नाही बऱ्याच वेळा, कुठेतरी कंटॅमिनेशन झालं तर ते कंटॅमिनेशन तुम्हाला तिथं हे करता, प्रोडक्ट हा तुमचा स्टोरेज मध्ये खराब होतो, हा एक. आणि दुसरा प्रोडक्ट काय होतो की बाटली ओपन केल्यानंतर समजा तुम्ही केचप सॉस काढलाय, तयार केलेला आहे, तयार केलेला सॉस काय एका वेळी संपत नाही तुमचं, किंवा आंब्याचा पल्प काढला एका वेळी वापरत नाही आपण, तर तो एक 8-15 दिवस आपण फ्रीज मध्ये ठेवतो. त्यावेळी तुमचा प्रिझर्वेटिव्हचा रोल त्यावेळी होतो की ते प्रिव्हेंट स्पॉइलेशन, म्हणजे मायक्रोबियल ग्रोथ होते, जे त्याचे ईस्ट आणि मोल्ड जे वाढतात तर ते वाढायचं तर पूर्ण थांबवलं जातं. त्यासाठी काही लेवल म्हणजे MRL लेवल ठीक आहे,
फार आपला हानिकारक असत नाही. आणि तुम्ही जास्त जर ह्याला गेलं ते तर हे निश्चित मात्र हानिकारक. तुम्ही जर थोडं जर तुम्ही समजा मार्केटमध्ये एखादं शरबत पिलं, तुम्ही बघा एक टेस्ट बघा, तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला घसा असा खोकल्यासारखं होतो बघा नंतर. आणि ते होणं म्हणजेच त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह जास्त टाकलेलं असतं. आता मी जर करायचं म्हणलं तर मी कुठलेच प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, कारण मला माहिती आहे मी हायजीन पाळलंय. आणि मी जर हे सगळे करत असताना तुम्ही बघितलं असेल, मी आता बरेच स्लाइड्स माझ्या स्लाइड्स आहेत, कारण मी तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत हे. आणि करत असताना काय करतो मी, तिथं असतो तिथं, कारण मी तिथं थांबल्यामुळे काय होते, कुठल्या टेम्परेचरला भरले, कसं हायजीन केलं ते मला सगळं माहिती असतं. म्हणून मी माझ्या प्रॉडक्टची मी गॅरंटी देतो. मी तयार केली बाटली, तुम्हाला तयार केली बाटली 1 वर्ष का 2 वर्ष व्यवस्थित राहते. मी तयार केली बाटली. ही प्रिझर्वेटिव्हची गरज लागत नाही, पण प्रिझर्वेटिव्हची गरज ओपन केल्यानंतर गरज लागते. आणि ती एमआरएल फार आपल्या शरीरावर ही करत नाही. आणि तुम्ही म्हणता बायो प्रिझर्वेटिव्ह, त्याला दुसरा पर्याय बायो प्रिझर्वेटिव्ह म्हणून आहे बघा, त्याला अँटीबायोटिक्स देखील म्हणतो आपण. पण त्याच्यावर थोडंसं काम झालं, फार असं त्याच्यावर फार काम झाले नाही. आणि ती करायला हरकत नाही, ते फार महागही असतं. आता त्याच्यामध्ये सप्टेल आणि सप्टेलिन नावाचे पिमॅरेसिन आणि सप्टेलिन हे 2 प्रोडक्ट्स आपण जे बायो प्रिझर्वेटिव्ह आहेत, तर हे प्रोसेस प्रोडक्ट्स मध्ये वापरतो आपण. पण ह्याचा वापर केला तर चालू शकतो, पिमॅरेसिन आणि सप्टेलिन. ह्याला पर्याय म्हणून आपण केएमएस ला आणि सोडियम बेंझोएटला पर्याय म्हणून वापरू शकतो. थँक्यू सर. अजून आणखी काही क्वेश्चन्स आहेत? काय विचार काय बहुतेक नाही आहेत क्वेश्चन. तुमचा नंबर मी शेअर केलेला आहे ग्रुप चॅट बॉक्स मध्ये. काही कुणाला अडचण असतील बरं करू दे, सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रश्न नाही आहेत कोणाचेच, नक्कीच शंका नाहीत. आणि कसं आहे माहिती, कोणाला जर विचारायचं झालं तर शक्यतो मला संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान फोन करायचा. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन एवढं छान होतं की प्रश्न राहिलेच नाहीत कोणाला. म्हणजे तुम्ही एवढं सविस्तर सगळं समजावून सांगितलं, प्रश्न राहिलेच नाहीयेत. म्हणजे जे काय असेल ते तुम्हाला डायरेक्टच बोलतील. देतो सरांच्याकडे माझं हे जे काय पीडीएफ देतो, काय अडचण नाही, कारण ह्याचा कुठेतरी वापर व्हावा. बरोबर. आमचा उद्देश एवढाच आहे की मी जे काही सांगितलं त्याच्यात एकाहत्तरही माणसानं जर मला विचारलं किंवा एका माणसाने एखादा युनिट सुरू करायचा प्रयत्न केला तर त्याचं काहीतरी मी लेक्चर दिल्याचं काहीतरी फलित होईल. नाहीतर मी लेक्चर दिलं आपलं झालं, तुम्ही ऐकलं 1 तासभर. नाही सर, हे जे रेकॉर्डिंग आहे ना, याचं रेकॉर्डिंग सुद्धा युट्यूब वर राहणार आहे. ज्याला कोणाला ह्याचं पीडीएफ युट्यूबला जाणार आहे ना? हो, ह्याचं रेकॉर्डिंग पूर्ण युट्यूबला जाणार आहे विभागीच्या ह्याच्यावर. म्हणजे सगळे पॉवर पॉईंट पाहता येईल त्यांना. येस. काय अडचण त्याला. सर, हे युट्यूब वर कोणत्या चॅनल वर मिळेल? युट्यूब वर तुम्हाला ना विभागीय विस्तार केंद्राचं चॅनल आहे, तर तुम्हाला आम्ही लिंक शेअर करू ते नक्कीच. ठीक आहे. ओके, धन्यवाद. आपण करंडे साहेब करू शकतो का कन्क्लूड? हो सर, झालं असेल. ओके. आजच्या शास्त्रज्ञ संवाद या कार्यक्रमामध्ये डॉक्टर गरांडे सरांनी अतिशय एक चांगल्या प्रकारे आणि असं एकदम ब्रीफ, एकदम शेतकऱ्याच्या समजेल अशा भाषेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना केलेलं आहे. मार्गदर्शन इतकं चांगलं होतं की त्या शेतकऱ्यांना काही क्वेश्चन्स किंवा काही क्युरीज विचारण्याची आवश्यकता भासली नाही या ठिकाणी. मी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या मार्फत मी सरांचं अतिशय आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. मी देखील सगळ्यांचा आभार आहे, तुम्ही मला इंटरॅक्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल आणि शेतकऱ्यांना ऐकून घेतलं. थँक्यू. दीपक सर, थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके, बाय. ओके सर, एक क्वेश्चन आहे. कोणतं क्वेश्चन विचारणार आहे? रिअलमी 6 मी बोला. रिअलमी 6 आहे, क्वेश्चन्स विचारायचे तुम्हाला. हँड रेज केलेला आहे तुम्ही. ओके सर, नसेल बहुतेक चुकून झालेलं आहे त्यांच्याकडून. ओके, नाही नंतर विचार, त्यांना ज्यावेळी शंका येईल त्यावेळी विचारलं. काय अडचण? फोन नंबर आहे माझा. ओके. संध्याकाळी शक्यतो 7:30-8च्या दरम्यान फोन करा, म्हणजे असतो मी. पण कसं असं आता मीटिंग म्हणा, कुठं तर गडबड असते. हॅलो. कुणाला? ओंकार ससे. हा सर, मी ओंकार ससे बोलतोय अहमदनगर मधून. बोला. हा सर, मला कांद्याची प्रक्रिया उद्योग चालू करायचा विचार चाललाय, तर त्याच्यासाठी माहिती पाहिजे होती. कांद्याचं कसं आहे माहिती आहे, कांद्याचं तुम्हाला प्रोसेस करायचं म्हणलं कांदा, त्याला अगोदर तुम्हाला मार्केट कुठं बघा, अगोदर मार्केटिंगचा स्टडी करा. म्हणजे हे तुम्ही तयार केलेला प्रोसेस केलेला कांदा आहे, तुम्ही कुठे विकणार आहे.
त्याचे ग्राहक कोण आहेत हे बघा अगोदर. कारण हे तुम्ही जर असा विकायला गेला तर कांदा तुमचा आता ठीक आहे थोडासा महाग आहे, पण ज्यावेळी कांद्याचे एकदम हे सुरू होते त्यावेळी त्यांचा कांद्याला तुम्हाला रेट मिळत नाही. आणि फ्रेश मार्केटमध्ये फ्रेश कांदा असतोय आणि तुम्ही हा प्रोसेस केला कांदा घ्यायला गेले त्याचे शेतकरी म्हणजे कोणी ग्राहक देखील तो विचार करतो फ्रेश मार्केटमध्ये एवढं स्वस्त मिळते, मग प्रोसेसिंगसाठी कशाला जायची गरज आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे कसं की जे मसाले तयार करतात का नाही, मसाले किंवा जे काही हॉटेल्समध्ये वगैरे किंवा जे बिर्याणी वगैरे करतात ना, बिर्याणी करण्यासाठी जे वापरते हॉटेलमध्ये, तर त्यांना जो कांदा लागतो ना तर तो हा कांदा फ्लेक्स आहे, ह्या कांदा वाळलेला कांदा तर काही सेकंदामध्ये ड्राय होऊन जातो. तर त्यासाठी तुम्हाला तो थोडंसं त्यांना हे करावं लागेल, तुम्हाला अवेअरनेस करावं लागेल शेतकऱ्यांना स्वतः त्या ग्राहकांना हॉटेल्सना वगैरे, किंवा मी असाच तयार केला हे करून बघा. कारण असं केलं तर ते होईल, नाही तर तुम्ही कांद्याचा प्रोसेस केला आणि तुम्ही विकायला गेला की ते अडचण येईल तुम्हाला, ते नाही व्हायचं. कारण बऱ्याच वेळा करतो आपण की सगळा प्रॉडक्ट तयार करतो आणि तो मार्केटमध्ये विकला नाही, मग शेतकरी तोटत देतो तो. त्यासाठी अगोदर तुम्हाला ग्राहक शोधा आणि ग्राहक शोधल्यानंतर मग त्यांना हे करा. अगोदर समजा तुम्ही ड्राय केले, समजा कांदेच राहिलं, तुम्हाला लिपी व्हेजिटेबल्स आहेत किंवा तुमच्या बऱ्याचशा भाजीपाला ड्राय करा, कारण ड्राय केलेला भाजीपाला बऱ्याच दिवस राहतो. जसे जाम केचपला अडचण येते तशी ह्याला ड्राय केल्या ह्याला अडचण येत नाही. आता काही शेतकरी काही जे युनिट्स आहेत ना ते काही फ्रीज ड्रायिंग करतात. आता मी तुम्हाला साधं एक घ्या, कोल्हापूरला एक युनिट आहे फ्रीज ड्रायिंगचं युनिट, तर तो काय करतो मटकी फ्रीज ड्राय करतो आणि तो मटकी एक्सपोर्ट करतो, तो भारतात विकतच नाही. असे देखील ते तुम्हाला ड्रायिंग, पण ते फ्री ड्रायिंगचं कसं, फ्री ड्रायिंगचं टेक्निक महाग आहे. कारण ते स्मॉल स्केलचं युनिट हे तुम्हाला 65 लाखाच्या पुढे युनिट आहे ते फ्री ड्रायिंगचं. त्यामुळे ते सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य ह्याला परवडणार नाही. पण ठीक आहे, ते नाही झालं तर तुम्हाला ट्रे ड्रायर जो वापरला जातो तर त्याचा वापर करून तुम्हाला हे ड्राय केलेले व्हेजिटेबल्स, ड्राय केलेला काय फळं असतील, काही भाजीपाला असेल तो तुम्हाला करता येऊ शकतो. तुम्ही कांद्याचे एका प्रोसेसिंग करत नका विचार करू, एक 2-3 प्रॉडक्ट तुमचं वर्षभर युनिट चाललं पाहिजे ना. तुमचं युनिट फक्त कांद्यावर चालणं उपयोगाचं नाही, तुमचं युनिट हे वर्षभर चाललं पाहिजे. तुम्हाला वाटलं आता फार स्वस्त मेथी स्वस्त झालेली आहे, मेथी 1 रुपयाला 2 रुपयाला पेंडी मिळते, त्यावेळी त्याचं ड्राय करा ना. मेथी तुम्हाला कसुरी मार्केटमध्ये मिळतेच ना, कसुरी मेथी, त्याच्याऐवजी तुम्ही ही मेथी मार्केटमध्ये घालू शकता. असं करा. आणि तुम्हाला आता सगळे प्रश्न काही एका वेळी तुम्हाला उत्तर हे होणार नाही, पण माझा नंबर ज्यावेळी ही सर शेअर करतायत त्यावेळी तुम्ही नंतर निवांत एकदा फोन करा, तुम्हाला सांगतो मी. आणि फार झालं तर एकदा असं भेटायला या, म्हणजे तुम्हाला टेबल टू टेबल हे करता येईल, सांगता येईल, काय अडचण नाही. ओके सर, नक्कीच भेटायला. हा या भेटायला, काय अडचण सांगू. कुठलं गाव आपलं? जेऊर बायजाबाई. जेऊर बायजाबाईचं जेऊर. हो सर. हा, मग काही जवळ आहे का, फार लांब नाही. तुम्ही या एकदा भेटायला, सांगतो तुम्हाला मग. ओके ओके, धन्यवाद सर. ओके, थँक्यू. ओके सर. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. हा, मीटिंग एंड करतोय मी आता. ओके, बाय. थँक्यू.